विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. गुड मॉर्निंग. आजच्या लेक्चरमध्ये आपला मुद्दा आहे स्ट्रक्चर ऑफ डीएनए. मागच्या लेक्चरला आपण डीएनए म्हणजे काय हे शिकलो. डीएनए इज अ टाइप ऑफ न्यूक्लिक ऍसिड की ज्यामध्ये डीऑक्झीरायबोज नावाची शुगर असते. असा एक न्यूक्लिक ऍसिडचा प्रकार आहे. आणि यापूर्वी आपण शिकलो की अनेक शास्त्रज्ञांनी एक्सपेरिमेंट्स केले आणि एक्सपेरिमेंटली ही गोष्ट प्रूव्ह केली की दिस डीएनए इज द जेनेटिक मटेरियल. नेमकं जेनेटिक मटेरियल म्हणजे काय रे? जेनेटिक मटेरियल कुणाला म्हणायचं, कशाला म्हणायचं, नेमकं त्याला का म्हणायचं? कारण की जेनेटिक मटेरियल कंटेन कोडेड इन्फॉर्मेशन. जेनेटिक मटेरियल हे एक असं मटेरियल आहे की ज्याच्याकडे कोडेड इन्फॉर्मेशन आहे, दॅट इज नेसेसरी फॉर द एक्सप्रेशन ऑफ पर्टिक्युलर ट्रेट और एक्सप्रेशन ऑफ ट्रेट्स इन ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये वेगवेगळे जे ट्रेट आहेत त्या ट्रेटचे एक्सप्रेशन रेग्युलेट करणारी कोडेड इन्फॉर्मेशन ज्या पदार्थामध्ये आहे तो पदार्थ म्हणजे जेनेटिक मटेरियल. बरं, आता ही कोडेड इन्फॉर्मेशन तो काय करतो? तर ती कोडेड इन्फॉर्मेशन नेक्स्ट जनरेशनला पास करतो. आणि म्हणून आपण पुन्हा ह्या जेनेटिक मटेरियलच्या बाबतीत असं म्हणतो की जेनेटिक मटेरियल इज द सबस्टन्स, इज द मटेरियल दॅट कंटेन coded information necessary for the expression of the trait as well as for the inheritance of the trait. म्हणजे कॅरेक्टरचं एक्सप्रेशन प्लस त्याचं पुढच्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर करण्यासाठी जी काही इन्फॉर्मेशन लागते ती इन्फॉर्मेशन ज्याच्याकडे कोडेड फॉर्म मध्ये आहे असा जो पदार्थ आहे त्याला आपण जेनेटिक मटेरियल असं म्हणतो. आणि एक्सपेरिमेंटली ही गोष्ट सिद्ध झाली की डीएनए हाच जेनेटिक मटेरियल आहे. मग तुम्ही म्हणाल की आता पुढे गेल्यानंतर तुमच्या पुढे लक्षात येईल की आरएनए कडे पण ही कोडेड इन्फॉर्मेशन असते. आरएनए कडून हा कोड प्रोटीन मध्ये ट्रान्सलेट होतो. मग त्यांना का जेनेटिक मटेरियल म्हटलं जात नाही? मी पुढे एका मुद्द्यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ जेनेटिक मटेरियल घेणार आहे, त्यावेळेला एक्सप्लेन करेल की जेनेटिक मटेरियलची आणखीन एक प्रॉपर्टी अशी आहे की ते जेनेटिक मटेरियल सेल्फ रिप्लिकेट झालं पाहिजे, स्वतःची कॉपी स्वतः तयार करू शकलं असलं पाहिजे. हे पण प्रोटीन कडे जरी ती इन्फॉर्मेशन डीएनए कडून येत असली, आज आपल्याला माहिती आहे, मी पुढे तुम्हाला शिकवेल, तरी प्रोटीन हे स्वतः रिप्लिकेट होत नाहीत. हे पण एक महत्वाचं कारण आहे की प्रोटीनला जेनेटिक मटेरियल न म्हणण्याचं. कारण की कॅरेक्टर एक्सप्रेस करण्यासाठी लागणारी कोडेड इन्फॉर्मेशन डीएनए कडे आहे. पुढे जाऊन तुम्ही शिकाल ही इन्फॉर्मेशन डीएनए कडून आरएनए ला दिली जाते आणि आरएनए कडून प्रोटीनला दिली जाते. आणि ऍक्च्युअल ते काम प्रोटीन करतात. मेटाबॉलिझम रेग्युलेट करण्याचं काम प्रोटीन करतात. मग तुम्ही म्हणाल सर मेटाबॉलिझम रेग्युलेट करणं आणि कॅरेक्टर एक्सप्रेस करणं हे जर काम प्रोटीनचं असेल तर मग ह्यालाच आपण म्हणूया ना जेनेटिक मटेरियल? नाही. तर जेनेटिक मटेरियल जर त्याला म्हणायचं असेल तर तो सेल्फ रेप्लिकेट पण झाला पाहिजे आणि प्रोटीन स्वतः रेप्लिकेट होत नाहीत. हे टप्प्याटप्प्यानं आपल्याला या चॅप्टर मध्ये पुढे शिकत जायचंय. बरोबर आहे का? मी जेनेटिक मटेरियलच्या प्रॉपर्टी मध्ये काही गोष्टी एक्सप्लेन करेन. ह्याच्यानंतर लास्ट लेक्चरला न्यूक्लिक ऍसिड, त्याची डिस्कव्हरी, मग आपण ते सगळं शिकलो. फ्रेडरिक मिशर अल्टमन यांचा रोल, बरोबर आहे. आणि मग ते जे न्यूक्लिक ऍसिड्स आहेत ते कशापासून बनलेले आहेत तर आपल्याला समजलं न्यूक्लिक ऍसिड्स आर फॉर्म्ड फ्रॉम न्यूक्लिओटाइड्स. बरोबर आहे का? आता आपण सांगतो दोन प्रकारचे न्यूक्लिक ऍसिड्स आहेत, एक डीएनए आणि दुसरा प्रकार आहे त्यांना आपण म्हणतो आरएनए. ह्या दोघांमध्ये फरक काय? तर बराचसा फरक आहे. स्ट्रक्चर मध्ये फरक आहे. दोघांच्या न्यूक्लिओटाइड मध्ये असणाऱ्या म्हणजे न्यूक्लिओटाइड पासून तयार झालेले हे न्यूक्लिक ऍसिड्स आहेत, डीएनए आणि आरएनए. दोघंही न्यूक्लिओटाइड पासून तयार झाले, पण दोघांच्या न्यूक्लिओटाइड मधला एक बेसिक फरक, डीएनएच्या न्यूक्लिओटाइड मधली जी शुगर आहे दिस शुगर इज डीऑक्झीरायबोज. लास्ट लेक्चरला शिकलो आपण. आणि आरएनएच्या न्यूक्लिओटाइड मध्ये असणारी जी शुगर आहे दिस शुगर इज रायबोज. ही रायबोज शुगर आहे. आणखीन डीएनएच्या न्यूक्लिओटाइड मध्ये जे नायट्रोजन बेसेस आहेत, शिकलात तुम्ही मागच्या लेक्चरला, प्युरिन, पिरिमिडिन, ए, टी, जी आणि सी असे आहेत. म्हणजे ऍडेनिन आणि गॉनिन हे प्युरिन आणि सायटोसिन, थायमिन हे पिरिमिडिन. मात्र आरएनएचे जे न्यूक्लिओटाइड आहेत त्यांच्यामध्ये ए, यू, जी, सी आहेत. ऍडेनिन, गॉनिन हे प्युरिन आणि युरॅसिल, थायमिन हे पिरिमिडिन आहेत. हा फरक आहे. आरएनए हा सिंगल स्टँडर्ड असतो, डीएनए हा डबल स्टँडर्ड असतो. मोस्टली ते स्ट्रक्चर मध्ये कळेल फरक आहे.
मग आज आपल्याला जे शिकायचं आहे, आजचा जो आपला मुद्दा आहे, तो आहे डीऑक्झी रायबोज न्यूक्लिक ॲसिड. म्हणजे हा जो डीएनए आहे ना, या डीएनएचे स्ट्रक्चरल फीचर्स आपण शिकणार आहोत. याचं स्ट्रक्चर आपल्याला शिकायचं. खरं तर इयत्ता 11वीच्या बायोमॉलिक्यूलमध्येच झालंय. जीन किंवा जेनेटिक मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स ह्या चॅप्टरमध्ये ह्याला शिकवावंच असं कंपल्शन नाहीये. 11वीला हे खूप डिटेलमध्ये घेतलं असतं. स्टेट बोर्डमधून तर डीएनएचं स्ट्रक्चर ऑलमोस्ट काढलेलं आहे. एनसीईआरटी मध्ये ते इन ब्रीफ एक्सप्लेन केलेलं आहे. परंतु आज मी ते पुन्हा एकदा रिवाइज करणार आहे. 11वीचं जरी लक्षात नसेल तर ते पक्क करा. ते महत्वाचं आहे आणि हे अशासाठी महत्वाचं आहे. वन्स यू नो द स्ट्रक्चर ऑफ डीएनए, तुम्हाला डीएनएचं स्ट्रक्चर कळलं की यू कॅन इझिली अंडरस्टँड द प्रोसेस ऑफ रेप्लिकेशन, डीएनए रेप्लिकेशन, की जो आपल्या सिलेबसचा पार्ट आहे. वन्स यू नो द रिप्लिकेशन प्रोसेस, easily you can understand the process of transcription, that is the part of protein synthesis. म्हणजे या चॅप्टर मध्ये पुढचे जे मुद्दे आहेत ते जर तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर वी मस्ट नो ABCD एव्हरीथिंग अबाउट द डीएनए. ऍटलिस्ट बेसिक गोष्टी तरी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. मी तुम्हाला ह्याच्या अगोदर पण सांगितलं की पुढे बायोटेक्नॉलॉजी आहे. त्या ठिकाणी आपल्याला जेनेटिक इंजिनिअरिंगचा पार्ट शिकायचा आहे. मॅनिप्युलेशन डीएनए मध्ये कसं केलं जातं ते शिकायचंय. आणि ते जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर पुन्हा यू मस्ट नो द स्ट्रक्चर ऑफ डीएनए. आणि त्यामुळे मी असं म्हणेल की एक 2-3 चॅप्टर आहेत. या 2-3 चॅप्टरच्या सर्व गोष्टी समजून घ्यायच्या असेल तर दिस इज द क्रुशियल की. यू मस्ट नो द स्ट्रक्चर ऑफ डीएनए. वन्स यू अंडरस्टँड द स्ट्रक्चर ऑफ डीएनए, यू कॅन इझिली अंडरस्टँड एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्ट सहज चालेल. त्यामुळे खूप काळजीपूर्वक मी खूप सिम्प्लिफाय मॅनरमध्ये, सिम्प्लिफाईड पॅटर्नमध्ये डीएनएचं स्ट्रक्चर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. खूप सिम्प्लिफाईड पॅटर्नमध्ये, अगदी शॉर्टमध्येच, पण छोटे छोटे मुद्दे मी तुमच्या समोर मांडणार आहे. बरोबर आहे. तर देन लेट अस स्टार्ट विथ द स्ट्रक्चर ऑफ डीएनए. त्याच्या अगोदर व्हॉट इज डीएनए? तर मी असं म्हणतो डीएनए इज डीऑक्झी रायबोज शुगर containing, DNA is the deoxyribo sugar containing nucleic acid. म्हणजे DNA is a nucleic acid that contain deoxyribose sugar. डिऑक्झीरायबोज शुगर असणाऱ्या न्यूक्लिक ऍसिडला आपण डीएनए म्हणूया, कारण की रायबोज शुगर असणाऱ्या न्यूक्लियोटाइडला आपण आरएनए म्हणतो. तसं डिऑक्झीरायबोज शुगर कंटेनिंग न्यूक्लिक ऍसिड, it is the DNA, long form deoxyribonucleic acid. ओके. आता कशापासून तयार झाला? तर मी म्हणेल इट इज फॉर्म्ड फ्रॉम डिऑक्झीरायबोन्यूक्लियोटाइड्स. हे पहा, स्पेलिंग खूप लांब होतं म्हणून घाबरायचं नाही. सोपं आहे. यू नो न्यूक्लियोटाइड, न्यूक्लियोटाइड्स. मागच्या लेक्चरला तुम्ही न्यूक्लियोटाइड्सची स्ट्रक्चर शिकला. वन न्यूक्लियोटाइड कंटेन वन शुगर, पेंटो शुगर, वन नायट्रोजन बेस ऍट इट्स कार्बन नंबर 1. बरोबर. शुगरच्या कार्बन नंबर 1 ला अटॅच असणारा नायट्रोजन बेस आणि तो ग्लायकोसायडिक बॉन्ड, एन ग्लायकोसायडिक लिंकेजनं जोडलेला असतो. आणि त्याच्यानंतर हे दोघं जोडले की न्यूक्लियोसाइड तयार होतो आणि ह्या शुगरला फॉस्फेट ग्रुप जोडला 5व्या कार्बनच्या OH बरोबर, की त्या ठिकाणी तयार होतो न्यूक्लियोटाइड. मग अशा अनेक न्यूक्लियोटाइड्स एकत्र आले की न्यूक्लिक ऍसिड बनतं. तसंच आहे ह्या शब्दामध्ये न्यूक्लियोटाइड्स म्हणजे मेनी न्यूक्लियोटाइड्स. मात्र ह्या न्यूक्लियोटाइड्सना आपण डिऑक्झीरायबोन्यूक्लियोटाइड्स असं म्हणतो. मागच्याच लेक्चरला एक्सप्लेन केलं की ज्या न्यूक्लियोटाइड मधली शुगर ही डिऑक्झीरायबोज आहे, दॅट न्यूक्लियोटाइड इज अ डिऑक्झीरायबोन्यूक्लियोटाइड. आणि म्हणून आपण म्हणतो डीएनए इज द लॉंग polymer of deoxyribonucleotides. सी लॉंग पॉलिमर म्हणजे ही एक लॉंग चेन आहे. पॉलिमर, द मॉलिक्यूल फॉर्म्ड बाय जॉइनिंग मेनी युनिट्स. अनेक छोटे छोटे युनिट, प्रत्येक छोट्या युनिटला आपण मोनोमर म्हणायचं. मोनो म्हणजे एक, मर शब्दशः घेऊ नका, मर एक वन युनिट. मोनोमर and molecule or molecule containing one unit. Polymer किंवा dimer, a molecule containing 2 basic units. Trimer, that molecule containing 3 basic units.
तसं आता न्यूक्लिक ऍसिडचं बेसिक युनिट आहे न्यूक्लिओटाइड. मग अशा अनेक न्यूक्लिओटाइड म्हणजे अनेक बेसिक युनिट्स एकत्र आले की न्यूक्लिक ऍसिड तयार होतो. आणि म्हणून आपण या ठिकाणी सांगतो की डीएनए इज द लॉंग पॉलिमर. आता हा लॉंग पॉलिमर कशाचा? लॉंग पॉलिमर ऑफ डिऑक्झी रायबोन्यूक्लियोटाइड्स. डिऑक्झी रायबोन्यूक्लियोटाइडचा हा लॉंग पॉलिमर आहे. म्हणजे काय? इट इज फॉर्म्ड बाय जॉइनिंग मेनी डिऑक्झी रायबोन्यूक्लियोटाइड्स. एक मिनिट पुन्हा एकदा लक्ष द्या. डीएनए इट इज डिऑक्झी रायबोज शुगर कंटेनिंग न्यूक्लिक ऍसिड. डिऑक्झी रायबोज शुगर असणारा न्यूक्लिक ऍसिड आहे की जो अनेक डिऑक्झी रायबोन्यूक्लियोटाइड पासून तयार झाला. आणि म्हणून आपण म्हणतो इट इज द लॉंग पॉलिमर ऑफ डिऑक्झी रायबो. एकच शब्द आहे पण मी अंडरलाईन करताना ब्रेक करतो. डिऑक्झी रायबो न्यूक्लियोटाइड्स म्हणजे न्यूक्लियोटाइडच्या मागे शुगरचं नाव जोडलं आपण. यांचा लॉंग पॉलिमर आहे. आता पुढचा प्रश्न येतो, हाऊ मच लॉंग इज इट? हा किती लॉंग असतो? डीएनए ची लांबी आपण मोजू शकतो का? ती काढू शकतो का? ती कशी काढायची आणि ती किती असते? तर मी एका पॅकेजिंगच्या मुद्द्याच्या वेळेलाच थोडासा क्रम बदलून डीएनएच्या लांबीबद्दल बोलणार आहे, परंतु अगदी थोडक्यात सांगतो. डीएनएची लांबी इट इज डिफाइन्ड ॲज, इट इज रेफर्ड ॲज, म्हणजे त्या डीएनएची लांबी त्या डीएनए मध्ये असणाऱ्या न्यूक्लियोटाइडच्या संख्येवरती असते. किती न्यूक्लियोटाइड आहेत? हे पहा, डीएनए मध्ये न्यूक्लियोटाइडच्या जोड्या लागलेल्या असतात. आणि ह्या ज्या जोड्या आहेत ना, यांच्यासाठी आपण एक बेसिकली शब्द वापरतो, बेस पेअर. बरोबर आहे, बेस पेअर असं वापरतो. कारण या न्यूक्लियोटाइड मध्ये जे नायट्रोजन बेसेस आहेत त्यांच्या पेअरिंग झालेलं असतं, म्हणून बेस पेअर असा शब्द वापरतो आपण. मग बेस पेअर किती म्हणजे न्यूक्लियोटाइडच्या जोड्या किती, ह्याच्यावरती डीएनए ची लांबी ठरणार आहे. डीएनए ची लांबी म्हणजे एक साखळी आहे हो, एक साखळी आहे. आपण असं म्हणूया की एक अशी साखळी आहे की ज्या साखळीमध्ये दोन दोन व्यक्ती उभा केल्या. तुम्ही काय करा की एक लॉंग ह्युमन चेन तयार केली आहे आणि त्या अशी एक साखळी तयार केली आणि त्या साखळीमध्ये दोन दोन व्यक्ती उभा आहेत. इकडचा एक, इकडचा एक, इकडचा एक, इकडचा एक. बरोबर आहे. आणि अशी एक लॉंग चेन तयार केलेली आहे. आणि मग त्या चेन मध्ये जेवढ्या जोड्या वाढतील तेवढी त्या चेनची लांबी वाढेल. तसं डीएनएच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल. आणि त्या जोड्यामधले जे लोक उभा केले त्यांनी एकमेकाचे हात पकडावे. त्या पद्धतीनं दोन्ही चेन मध्ये असणारे जे न्यूक्लियोटाइड आहेत ना, त्यांच्या नायट्रोजन बेसेसनं एकमेकांना पकडलंय. आता कशाच्या मदतीनं पकडलंय ते आपण पाहूया. आणि म्हणून असं म्हटलं जातं, द लेंथ ऑफ डीएनए इज युजली डिफाइन्ड ॲज नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड प्रेझेंट इन इट. म्हणजे डीएनए ची लांबी इतक्या बेस पेअर लॉंग डीएनए असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल 10,000 बेस पेअर लॉंग डीएनए. म्हणजे ह्याचा अर्थ काय? 10,000 न्यूक्लियोटाइडच्या पेअर असणारा डीएनए. म्हणून आपण म्हटलं द लेंथ ऑफ डीएनए इज युजली डिफाइन्ड ॲज द नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड्स प्रेझेंट इन इट. किती न्यूक्लियोटाइड आहे? तर मी म्हणेल 5,000 बेस पेअर. 5,000 बेस पेअर, 5 kbp असं म्हणतो मी. के मीन्स किलो, बरं, मीन्स 1000 थोडक्यात. बेस पेअर म्हणजे एवढे. असं कधी कधी एक्झाम्पल मध्ये काही न्यूमरिकल्स विचारले जातात ह्या चॅप्टर मध्ये, तिथं 5 kb 10 kb असं दिलेलं असतं. बरोबर आहे का? आता ते केबीपी म्हटलं की आपण डेटाकडे जातो, इंटरनेट इतका केबीपी तसं नाहीये जायचं. इथं किलो बेस पेअर या पद्धतीने घ्यायचं. म्हणजे 5,000 बेस पेअर. ह्याचा अर्थ त्या डीएनए मध्ये 10,000 न्यूक्लियोटाइड आहेत. 5,000 बेस पेअर. तुम्ही म्हणाल 10,000 न्यूक्लियोटाइड कसं काय? 5,000 जोड्या आहेत म्हणजे 10,000 न्यूक्लियोटाइड आहे. बरोबर. आणि मग तेवढ्या 10,000 न्यूक्लियोटाइड लांब डीएनए म्हणजे जोड्या जोड्या लावून तेवढ्या लांब तयार होणारी चेन आहे ही थोडक्यात. बरोबर आहे का? आता माणसाच्या डीएनए ची लांबी किती काय वगैरे तुम्हाला ज्या पाठ करायच्या व्हॅल्यू आहेत ते मी नंतर बोलतो. बरोबर आहे. आणि थोडक्यात अ पेअर ऑफ न्यूक्लियोटाइड रेफर्स टू बेस पेअर. बरोबर आहे का? या पद्धतीनं. एक गोष्ट मात्र निश्चित याच ठिकाणी लक्षात ठेवायची, the length of or number of base pair in a DNA is the characteristic feature of an organism. प्रत्येक ऑर्गॅनिझमच्या प्रत्येक सेल मधल्या बेस पेअरची, डीएनए बेस पेअरची लांबी किंवा संख्या तेवढी सेम असते. असं नाहीये की माझ्या शरीरातल्या पायातल्या सेलच्या डीएनए ची लांबी जास्त आहे, हातातल्या डीएनए ची कमी आहे, असं नाहीये. सेम डीएनए. बरोबर. आणि त्या ऑर्गॅनिझमचा तो बेस पेअर, इव्हन त्या स्पीसीजचा कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे असं मी म्हणेल. स्पीसीजचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे.
म्हणजे एखादा जीन आहे, फॉर एक्झाम्पल माझ्या पेशीमध्ये माझ्या पॅनक्रियाजमध्ये एक जीन आहे आणि तो इन्सुलिन तयार करतो आणि मग इन्सुलिन तयार करणारा माणसाचा जीन तुम्हा सर्वांच्या पेशीमध्ये जो आहे ना तोच माझ्याकडे आहे, म्हणजे तेवढ्याच बेस पेअरची लांबी तुमच्या आणि माझ्यामध्ये असणार आहे. ओके, या पद्धतीने जाऊया, आपण बोलू ह्याच्यावरती पुढं. आता फक्त एवढं लक्षात ठेवा, डीएनए इज deoxyribonucleic sugar containing nucleic acid and it is a long polymer of deoxyribonucleotide आणि length depend upon number of base pair present in DNA. बरोबर आहे. आता आपल्याला जायचं डीएनएच्या स्ट्रक्चरकडे, बट बिफोर गोइंग टू डीएनए स्ट्रक्चर, ज्या शास्त्रज्ञांनी डीएनएचं स्ट्रक्चर मांडलं त्या शास्त्रज्ञांनी इतर काही लोकांच्या स्टडीची मदत घेतली, इतर काही लोकांच्या अभ्यासाची मदत घेतली आणि त्याची मदत घेऊन डीएनएचं स्ट्रक्चर मांडलं. बरोबर आहे का? पहिल्यांदा आपल्याला जायचं, आपण जाणारच आहोत. डीएनएचं स्ट्रक्चर कुणी मांडलं तर वॅटसन आणि क्रिक, त्यांच्या नावाशिवाय डीएनए कम्प्लीटच होऊ शकत नाही, त्यांचा तर उल्लेख करणारच आहोत आपण. पण त्याच्या अगोदर आपल्याला एक लक्षात ठेवायचं की वॅटसन आणि क्रिकनी डीएनएचं स्ट्रक्चर कुणाच्या स्टडीचा, कुणाच्या ऑब्झर्वेशनचा आधार घेऊन मांडलं, तर त्यापैकी पहिले दोघं व्यक्ती आहेत, दीज आर द टू पर्सन, रोझलिंड फ्रँकलिन अँड मॉरिस विल्किन्स. बरोबर, रोझलिंड फ्रँकलिन अँड मॉरिस विल्किन्स ह्या दोघांनी काय केलं, दे स्टडीड द डीएनए बाय एक्स-रे क्रिस्टॅलोग्राफी टेक्निक. बरोबर, एक्स-रे क्रिस्टॅलोग्राफी. हे पहा, व्हॉट इज दिस एक्स-रे क्रिस्टॅलोग्राफी? तुम्ही लक्षात घ्या, पुढे ज्या वेळेला तुम्ही केमिस्ट्री, बायोलॉजी असे सब्जेक्ट घेऊन पुढे बेसिक शिक्षण घ्यायला लागाल, त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की एक्स-रे क्रिस्टॅलोग्राफी इज द टेक्निक टू युज्ड टू स्टडी द स्ट्रक्चर ऑफ लार्ज केमिकल मॉलिक्युल्स. मोठे केमिकल मॉलिक्युल्स असतील तर त्यांचं स्ट्रक्चर स्टडी करण्यासाठी वापरलेलं हे एक्स-रे क्रिस्टॅलोग्राफिक टेक्निक आहे. रोझलिंड फ्रँकलिन अँड मॉरिस विल्किन्स फर्स्ट टाइम ऑब्टेन्ड द एक्स-रे क्रिस्टॅलोग्राफिक इमेज ऑफ डीएनए. म्हणजे एक्स-रे क्रिस्टॅलोग्राफी टेक्निक वापरून डीएनए पहिल्यांदा त्यांनी स्टडी केला. त्यांनी डीएनएची एक्स-रे क्रिस्टॅलोग्राफिक इमेज मिळवली आणि या इमेजची मदत घेऊनच वॅटसन आणि क्रिक यांनी स्ट्रक्चर मांडलं. बरोबर, आणखीन एका शास्त्रज्ञाची त्यांनी मदत घेतली, त्यांचाही उल्लेख मी पुढे करणार आहे, पण अगोदर यांनी काय केलं ते लक्षात ठेवा. दे स्टडीड द एक्स-रे डीएनए बाय एक्स-रे क्रिस्टॅलोग्राफी. बघा, व्हॉट इज एक्स-रे क्रिस्टॅलोग्राफी? एक्स-रे क्रिस्टॅलोग्राफी इज अ टेक्निक फॉर डिटरमाइनिंग 3D स्ट्रक्चर ऑफ लार्जर केमिकल मॉलिक्युल्स. मी हे मेन्शन करायचं राहून गेलो. 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑफ एनी large chemical molecule, it can be determined by a technique called as X-ray crystallography, and this technique was used for DNA by Rosalind Franklin and Morris Wilkin. त्यापैकी मॉरिस विल्किन हे वॅटसन आणि क्रिक यांच्या सोबत यांना पण नोबेल प्राइज देण्यात आलेला आहे, त्याच्यात हे पण होते. बरोबर आहे का? एकत्रित ज्यांना तिघांना देण्यात आलं, पुढे येईल ते. आता पुढचा मुद्दा, मॉरिस विल्किन्स अँड रोझलिंड फ्रँकलिन स्टडी डीएनए बाय एक्स-रे क्रिस्टॅलोग्राफी. टेक्निक काय आहे ते कळलं आणि डीएनएच्या बाबतीत हे टेक्निक कुणी वापरलं ते कळलं. आणखीन एक महत्वाचा स्टडी की जो वॅटसन आणि क्रिक यांना मदतगार ठरला, तो या शास्त्रज्ञांनी केला. यांचं नाव आहे एरविन चार्गॉफ. सी, एरविन चार्गॉफ प्रपोज्ड अन इक्विव्हॅलन्स रूल फॉर डीएनए. ह्यांचा जो रूल आहे, मोस्ट कॉमनली चार्गॉफ्स रूल या नावानं तो प्रसिद्ध आहे. चार्गॉफ्स रूल डीएनएच्या स्ट्रक्चर मध्ये पुन्हा एकदा मी चार्गॉफ्स रूल पुढे शिकवणार आहे, पण अगोदर मी ह्यांचा उल्लेख करतो कारण की खूप माइलस्टोन आहे यांचं वर्क. डीएनएचं स्ट्रक्चर प्रपोज करण्यामध्ये खूप महत्वाचा आधार आहे. आता हा जो इक्विव्हॅलन्स रूल आहे तो नेमकं काय सांगतो, तर त्यापैकी पहिला मुद्दा असा आहे, ते असे सांगतात की डबल स्ट्रँडेड डीएनए मध्ये जेवढे नंबर ऑफ प्युरिन बेसेस आहेत तेवढेच नंबर ऑफ पिरिमिडिन बेसेस आहेत. आपल्याला माहिती आहे नायट्रोजन बेसेस त्यांचा वापर करून न्यूक्लियोटाइड तयार झालेत, ATGC. ऍडेनिन, गॉनिन हे प्युरिन आहेत, सायटोसिन, थायमिन म्हणजे डीएनए मधले पिरिमिडिन आहे. तर इरविन चार्गॉफचं असं म्हणणं आहे की डीएनए मॉलिक्युल मध्ये टोटल नंबर ऑफ प्युरिन म्हणजे ऍडेनिन प्लस गॉनिन
इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ पिरिमिडिन म्हणजे सायटोसिन प्लस थायमिन. पहिला मुद्दा तोच आहे. इन अ डबल स्ट्रँडेड डीएनए द अमाऊंट ऑफ प्युरिन न्यूक्लिओटाइड्स म्हणजे ज्या न्यूक्लिओटाइड मध्ये प्युरिन बेस आहे इज इक्वल टू अमाऊंट ऑफ प्युरिमिडिन्स और प्युरिमिडिन न्यूक्लिओटाइड्स. बरोबर आहे का? हे सेम आहे. आता प्युरिमिडिन न्यूक्लिओटाइड्स म्हणजे ए प्लस जी प्युरिन इज इक्वल टू सी प्लस टी और टी प्लस सी पिरिमिडीन. ह्याच्यामध्ये पुन्हा ए इज इक्वल टू टी असं आणखीन द अमाऊंट ऑफ ऍडेनिन इक्वल टू थायमिन म्हणजे ह्यातला एक प्युरिन ऍडेनिन इज इक्वल टू थायमिन आणि गॉनिनची संख्या असेल तेवढी सायटोसिन. हे काय येते हे मी पुढे शिकवेल. हे इक्वल अमाऊंट मध्ये असतात. हा चारगॉपचा रूल आहे. हे चारगॉपचं प्रिन्सिपल आहे. आणि आणखीन एक मुद्दा आहे की जो मी इथं नाही एक्सप्लेन करणार, पुढे एक्सप्लेन. ते सांगतात की बेस रेशो इज कॉन्स्टंट फॉर अ स्पीसीज. अशी व्हॉट इज बेस रेशो पुढे शिकूया आपण. ज्या त्या स्पीसीजचा बेस रेशो हा कॉन्स्टंट असतो. बेस रेशो हा कॉन्स्टंट असतो. तो काय आहे ते आपण पुढे बघूया. इथपर्यंत क्लिअर झालं. म्हणजे चारगॉपची एक स्टडी तुम्ही एवढं लक्षात ठेवा की ती असं सांगते की नंबर ऑफ प्युरिन बेस पेअर इज इक्वल टू नंबर ऑफ प्युरिमिडिन बेस पेअर. या दोघांची संख्या सेम आहे. ए प्लस टी ए प्लस जी इज इक्वल टू टी प्लस सी. हा चारगॉपचा रूल आहे. आता आपण येऊया स्ट्रक्चर ऑफ डीएनए. डीएनए स्ट्रक्चर प्रपोज्ड बाय दीज टू ग्रेट सायंटिस्ट जेम्स डी वॅटसन अँड फ्रान्सिस क्रिक. बरोबर आहे काय? दीज टू स्मार्ट अँड ग्रेट persons proposed the structure of DNA molecule. DNA molecule चं स्ट्रक्चर यांनी मांडलं. By taking help of X-ray crystallographic study published by Maurice Wilkins. बरोबर आहे का? यांचा अँड रोझलिन फ्रँकलिन आणि विल्किन्स यांच्या एक्सरे क्रिस्टलोग्राफिक स्टडीची मदत घेऊन प्लस चारगॉपच्या इक्विव्हॅलन्स रूलची मदत घेऊन वॅटसन आणि क्रिक यांनी डीएनएचं स्ट्रक्चर मांडलं इन 1953. आणि म्हणून आपण म्हणतो वॅटसन अँड क्रिक इन 1953 प्रपोज्ड डबल हेलिक्स मॉडेल ऑफ डीएनए. म्हणजे त्यांनी जे स्ट्रक्चर मांडलं त्या स्ट्रक्चरला डबल हेलिकल स्ट्रक्चर असं नाव दिलं जातं. डबल हेलिक्स. वाय इट इज कॉल्ड डबल हेलिक्स येऊ पुढं. सध्या फक्त लिहू आपण लक्षात ठेवूया. हु प्रपोज्ड डबल हेलिक्स मॉडेल ऑफ डीएनए. तर आपण वॅटसन अँड क्रिक प्रपोज्ड डबल हेलिक्स मॉडेल ऑफ डीएनए. बरोबर आहे का? प्रपोज्ड बाय किंवा बेस्ड अपॉन एक्सरे क्रिस्टलोग्राफिक स्टडी बाय मॉरिस विल्किन्स अँड रोझलिन फ्रँकलिन. मी यांचा उल्लेख ऑलरेडी अगोदरच केलेला आहे. आणि अगेन द मॉडेल इज ऑल्सो बेस्ड ऑन द फाइंडिंग्स बाय चारगॉप्स. एरविन चारगॉप्सच्या फाइंडिंग वरती पण ते बेस्ड आहे. बरोबर आहे का? हे पहा, फॉर दिस मॉडेल वॅटसन अँड क्रिक along with Maurice Wilkins they got Nobel Prize. Watson, Crick and Wilkins togetherly awarded by the Nobel Prize in 1962 for the study published in 1953. 1953 ला यांनी जे डबल हेलिक्स मॉडेल मांडलं त्यासाठी 1962 मध्ये वॅटसन, क्रिक आणि मॉरिस विल्किन्स या तिघांना एकत्रित 1962 ला नोबेल प्राइज देण्यात आलं. बरोबर आहे का? इथपर्यंतच्या गोष्टी तुम्ही लक्षात राहू द्या. या बेसिक गोष्टी असतात आणि ह्यातला कुठलाही मुद्दा आपल्याला विसरून चालत नाही. मी तुम्हाला ह्याच्या अगोदर पण सांगितलं पहा, आपल्या टेक्स्टबुक मध्ये दिलेलं एकही सेंटेन्स हे लेस इम्पॉर्टंट नाहीये. कुठलं सेंटेन्स लेस इम्पॉर्टंट नाहीये. ऑल सेंटेन्सेस आर इक्वली इम्पॉर्टंट. कारण की ज्या वेळेला त्याच्यावरती क्वेश्चन येतो त्यावेळेला ते 4 मार्काचं झालेलं असतं. नीटला आला तर, सीईटीला आला तर ते सेंटेन्स किंवा तो मुद्दा तो शब्द 1 मार्कासाठी झालेला असतो. बोर्डला आला तर तसंच आहे. त्यामुळे आपला आणि कुठल्या मुद्द्यावरती कुठल्या लाईन वरती कधी प्रश्न येईल सांगता येत नाही. इव्हन वापरू शकतात की वॅटसन आणि क्रिकचं मॉडेल कुणाच्या स्टडीवरती आधारित आहे. मग यू मस्ट नो मॉरिस विल्किन, रोझलिन फ्रँकलिन ऍज वेल ऍज एरविन चारगॉप. त्यामध्ये पण बऱ्याचशा वेळेला चारगॉपचा उल्लेख काही ठिकाणी केलेला नाहीये, परंतु त्याची मदत घेतली आहे. बेसिकली मॉरिस विल्किन आणि रोझलिन फ्रँकलिन यांच्या एक्सरे क्रिस्टलोग्राफिक स्टडीचा जास्त उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळतो. ओके, पुढे जाऊया आपण आता.
एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की डीएनए स्ट्रक्चर मधला एक अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे डबल हेलिक्स मधला एक अतिशय महत्वाचा मुद्दा ज्याला हॉलमार्क ऑफ द डबल हेलिक्स मॉडेल असं म्हटलं जातं आणि दॅट इज द कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग. म्हणजे याचा अर्थ काय, हा मुद्दा आहे एरविन चारगॉप्सचाच, की त्यांचा महत्वाचा मुद्दा असा आहे की एका न्यूक्लियोटाइड चेन वरती किंवा पॉलिन्यूक्लियोटाइड चेन वरती जी काही सिक्वेन्स आहे न्यूक्लियोटाइडचा त्याच्यावरती दुसऱ्याचा सिक्वेन्स डिपेंड आहे. हा मुद्दा इथं एवढा समजणार नाही, स्ट्रक्चर शिकत असताना क्लिअर होईल. आता फक्त लक्षात ठेवा की एक इम्पॉर्टंट आणि एक महत्वाचा मुद्दा काय, तर दॅट इज कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग. एवढे 3 शब्द लक्षात ठेवा. कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंगचा अर्थ फक्त 10 मिनिटात पुढच्या मुद्द्यावरती समजेल. बरोबर आहे का? म्हणजे प्युरिन आणि प्युरिमिडिन यांचं कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग आहे. परफेक्ट पेअरिंग असतं ज्याचं त्याच्या बरोबरच. इकडचा एक असेल तर त्याच्यावरतीच दुसऱ्या चेनवरचा डिपेंडंट असतो. एका चेनवरच्या न्यूक्लियोटाइड वरती दुसऱ्या चेनवरती कोण आहे हा डिपेंड राहतो. त्याला कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग असं म्हटलं तर येऊया पुढे आपण. आणि द प्रपोज्ड स्ट्रक्चर ऑफ हेलिक्स किंवा वॅटसन अँड क्रिक also based on the एरविन चारगॉप्स. ऑलरेडी त्याच्या स्टडीवरती त्याच्या ऑब्झर्वेशनवरती बेस्ड आहे हे मी बोललेलो आहे. बरोबर आहे का? आता आपल्याला जायचं हे जे डबल हेलिक्स मॉडेल आहे वॅटसन आणि क्रिकनं मांडलेलं, या मॉडेलच्या स्ट्रक्चरल फीचर्स वरती आपल्याला डिस्कस करायचं. स्ट्रक्चर बद्दल आपण शिकलो, कुणी मांडलं, कधी मांडलं, त्यांना नोबेल प्राइज कधी देण्यात आलं, हे मॉडेल कुणाच्या स्टडीवरती बेस्ड आहे, याचं मेन फीचर काय आहे. पण आता ते फीचर आपल्याला इन डिटेल एक एक स्टडी करायचे. पहा, मी काही मुद्द्यांमध्ये डीएनएचं स्ट्रक्चर तुमच्या समोर मांडेल. मुद्द्यांमध्ये जरी एनसीईआरटीच्या पुस्तकामध्ये असं एकत्रित ते दिलेलं असेल तरी पण मी त्याचे पॉइंट्स केलेले आहेत. त्यानुसार डीएनए डबल हेलिक्स मॉडेलचे फीचर मी मांडतो. एक फीचर एका पॉइंटच्या अंडर समजून घ्या. एकाला दुसऱ्या बरोबर लगेच जोडू नका, त्या ठिकाणी ते समजून घ्या आणि मग पुन्हा ओव्हरऑल तुम्ही सर्व फीचर्स एकत्रित वाचा, ऐका, अभ्यास करा, तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. हे काय आहे हे डबल हेलिक्स, याचा अर्थ काय? तर वॅटसन आणि क्रिकचं जे डबल हेलिक्स मॉडेल आहे ते असं सांगते की डीएनए मध्ये 2 पॉलिन्यूक्लियोटाइड चेन आहेत. पॉलिन्यूक्लियोटाइड चेन्स. पुन्हा लक्षात घ्या, किती? 2 पॉलिन्यूक्लियोटाइड चेन. आणि ह्याच्यासाठी शब्द वापरला जातो डबल. म्हणून आपल्याला एक मुद्दा लक्षात आला, द स्ट्रक्चर ऑफ डीएनए कंटेन 2 पॉलिन्यूक्लियोटाइड चेन्स. किंवा शब्द वापरला जातो पॉलिन्यूक्लियोटाइड स्ट्रँड. बरोबर आहे का? आता मग व्हॉट इज मीन बाय पॉलिन्यूक्लियोटाइड चेन? पॉली मीन्स मेनी, न्यूक्लियोटाइड अनेक न्यूक्लियोटाइड्स एकत्र जॉईन करून तयार केलेली चेन, दॅट इज पॉलिन्यूक्लियोटाइड चेन. And how many such chains are present in double helix model of DNA? 2 polynucleotide chains or 2 polynucleotide strand, की ज्याच्यातले न्यूक्लियोटाइड हे डीऑक्झीरायबोन्यूक्लियोटाइड्स आहे. आणखीन एक मुद्दा होता, हेलिक्स असं का म्हटलं जातं? These 2 polynucleotide chains, they are coiled around an imaginary central axis. एका सेंट्रल ऍक्सिसच्या भोवती, एका इमॅजिनरी सेंट्रल ऍक्सिसच्या भोवती ह्या 2 चेन हेलिकली कॉईल झालेल्या असतात. हेलिक्स, बरोबर आहे, ह्या पद्धतीने त्या कॉईल होत जातात. बेसिकली देयर इज अ राईट हँडेड कॉइलिंग, त्याच्यावरती पण आपण येऊया पुढे. फक्त टप्प्याटप्प्यानं 2 पॉलिन्यूक्लियोटाइड चेन्स आहेत. अँड दीज 2 पॉलिन्यूक्लियोटाइड चेन्स आर कॉइल्ड अराउंड अन इमॅजिनरी सेंट्रल ऍक्सिस. बरोबर आहे. आणि ह्या भोवती कॉइल होऊन अ स्ट्रक्चर लाईक अ स्पायरल लॅडर इज फॉर्म्ड. हे पहा, डबल हेलिक्स मॉडेल इज अ स्पायरल लॅडर लाईक. स्पायरल लॅडर म्हणजे शिडी, जिना. बरोबर आहे. एखादी शिडी, स्टेअरकेस जे स्पायरली कॉइल्ड आपल्याला पाहायला मिळते. फॉर एक्झाम्पल बऱ्याचशा बिल्डिंग मध्ये किंवा बेसिकली मोठे वॉटर टँक आहेत, पाण्याच्या टाक्या आहेत. ह्या पाण्याच्या टाक्यामध्ये आपल्याला स्पायरल लॅडर भेटतीये. पण त्या पाण्याच्या टाकीची जर स्पायरल लॅडर तुम्ही पाहिली तर मधोमध एक मोठा कॉलम असतो उभा आणि त्या कॉलमच्या भोवती ही लॅडर अशा पद्धतीने रोटेट होत गेलेली असते.
आणि लक्षात घ्या डीएनए मध्ये तसा सेंट्रल कॉलम नाहीये, सेंट्रल ऍक्सिस नाहीये. दिस सेंट्रल ऍक्सिस इज इमॅजिनरी. विदाउट इमॅजिनरी सेंट्रल ऍक्सिस भोवती हे कॉईल होत गेले आणि मग तशा प्रकारे जर लांबून ती शिडी पाहिल्यानंतर तुम्हाला कसं दिसेल त्या पद्धतीचं ह्याचं स्ट्रक्चर दिसतं. आणखीन एक अतिशय महत्वाचा मुद्दा, हे जे कॉइलिंग आहे ना डीएनए स्ट्रँडचं, दिस कॉइलिंग इज सेड टू बी प्लेक्टोनेमिक कॉइलिंग. प्लेक्टोनेमिक कॉइलिंग. मग प्रश्न विचारला जातो व्हॉट इज मीन बाय प्लेक्टोनेमिक कॉइलिंग. तर त्याचा अर्थ असा होतो टू स्ट्रँड्स ऑफ डीएनए कॅनॉट बी सेपरेटेड इझिली फ्रॉम इच अदर अनलेस दे आर अनकॉइल्ड. म्हणजे जर तुम्हाला डीएनएच्या दोन स्ट्रँड एकमेकांपासून वेगळ्या करायच्या असतील तर पहिल्यांदा त्यांना अनकॉइलिंग करावं लागेल, उकलावं लागेल. दे आर ट्विस्टेड, दे आर कॉइल्ड. And if you want to separate these two chains, these two polynucleotide chains, you have to uncoil it. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, पुढे मी ट्रान्सक्रिप्शन आणि रिप्लिकेशन या दोन प्रोसेस शिकवणार आहे. त्यावेळेला काही काळासाठी डीएनएच्या ह्या दोन स्ट्रँड एकमेकांपासून वेगळ्या होतात, पण त्यावेळेला तिथं अनकॉइलिंग होतं. विदाउट अनकॉइलिंग होत नाही. हे पहा, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे माझे दोन हात म्हणजे डीएनएच्या दोन स्ट्रँड आहेत आणि या दोन स्ट्रँडला जोडण्यासाठी हा जो पेन तुम्ही या ठिकाणी पाहता अशा पद्धतीनं आडवे बॉन्ड असतात. जर हे बॉन्ड ब्रेक केले तर ह्या स्ट्रँड अशा सेपरेट होत नाहीत. कारण काय, ह्या दोन स्ट्रँड अशाच एकमेकाला पॅरलल पण एका इमॅजिनरी ऍक्सिस भोवती कॉइल्ड आहेत. आणि जर सेपरेट करायचं असेल तर बॉन्ड ब्रेक करणं त्याचबरोबर हे कॉइलिंग उकलणं महत्वाचं आहे. आणि म्हणून आता मुद्दा नीट लक्षात घ्या एकदा. अकॉर्डिंग टू वॅटसन अँड क्रिक, a DNA molecule is formed of two polynucleotide strands or chain. दोन पॉलिन्यूक्लियोटाइड स्ट्रँड किंवा चेन पासून डीएनए तयार झालेला आहे. ओके, या ठिकाणी स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला दोन चेन दिसतील. ऍक्च्युअली इथं स्ट्रक्चरली ते मांडण्यासाठी दिस इज नॉट अन केमिकल स्ट्रक्चर, अ मॉडेल. दिस इज अ मॉडेल. हे मॉडेल आहे डीएनएचं, बरोबर आहे. आणि हे मॉडेल मी पुढे सांगेल याची डायग्राम कशी काढायची. बरेच जण डायग्राम काढताना खूप चुका करतात आणि त्यांचा डीएनए हा वेगळाच दिसतो, जसा फोटोत दिसतोय तसा दिसतच नाहीये, बरोबर आहे. त्याच्यासाठीच्या ट्रिक्स असतात आणि त्या ट्रिक्स मी एक्सप्लेन करेल पुढं. एकदा पहा, एका याच्यामध्ये कसा आलेला आहे. ही एक चेन आली की ह्या कॉर्नरला इथे एकदा तिला ट्विस्ट करायला लागते आणि पुन्हा इथं एकदा हर एक कॉर्नरला तिला ट्विस्ट करत गेलं की ते बरोबर डीएनए जुळतो. ठीक आहे. आता आपल्याला डायग्रामची प्रॅक्टिस इथं आपण ऑनलाईन नाही घेऊ शकत. तर अकॉर्डिंग टू वॅटसन अँड क्रिक, अ डीएनए मॉलिक्यूल इज फॉर्म्ड ऑफ टू पॉलिन्यूक्लियोटाइड स्ट्रँड और चेन. पुढं द स्ट्रँड्स आर कॉइल्ड अराउंड each other and an central imaginary axis to form a spiral ladder like structure. स्पायरल लॅडर सारखं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. पुढं द कॉइलिंग इज प्लेक्टोनेमिक. मी शब्द वापरला होता प्लेक्टोनेमिक कॉइलिंग. दॅट इज टू स्ट्रँड कॅनॉट बी इझिली सेपरेटेड विदाउट कम्प्लिटली अनवाइंडिंग दॅम. यांना पूर्ण अनवाइंडिंग केल्याशिवाय दोन स्ट्रँड सेपरेट करता येत नाही. तुम्हाला लक्षात येत असेल की ह्या दोन स्ट्रँड आहेत आणि मध्ये मध्ये काहीतरी आलेलं दिसतंय. ते खाली एका ह्याच्यात दाखवलेलं दिसतंय तुम्हाला AGCT. ह्याच्यामध्ये ऍडेनिन, गॉनिन, सायटोसिन, थायमिन असे रॉड वेगवेगळे कलर कोड मध्ये तुम्हाला दाखवले आणि त्यांच्यामध्ये बॉन्डिंग तयार झालं असतं. ओके, एक मुद्दा तुमच्या क्लिअर झाला असेल. डबल हेलिक्स म्हणजे काय? अ मॉलिक्यूल कंटेनिंग टू स्ट्रँड्स which are helically coiled around an imaginary axis. ह्याला म्हणायचं डबल हेलिक्स. आणि त्या दोन चेन म्हणजे पॉलिन्यूक्लियोटाइड चेन, अनेक न्यूक्लियोटाइड्स एकत्र जॉईन करून तयार केलेल्या चेन. ओके, इथपर्यंतचा मुद्दा झाला असेल. डबल हेलिक्स म्हणजे काय हे जर समजलं असेल तर डीएनए स्ट्रक्चरचं पुढचं फीचर. आता आपल्याला लक्षात आलं की डीएनए हा दोन पॉलिन्यूक्लियोटाइड चेन पासून तयार झालाय. तर आपल्याला समजून घेतलं पाहिजे पहिल्यांदा की इंडिव्हिज्युअल पॉलिन्यूक्लियोटाइड चेनचं स्ट्रक्चर कसं आहे. म्हणून इथं पुढचा मुद्दा आहे स्ट्रक्चर ऑफ ईच स्ट्रँड. तर आणखीन पुन्हा तोच मुद्दा आहे. ईच स्ट्रँड, ईच चेन इज फॉर्म्ड बाय जॉईनिंग मेनी न्यूक्लियोटाइड्स. सी,
मागच्या लेक्चरला तुम्ही न्यूक्लियोटाइड शिकला. इथं मी काही न्यूक्लियोटाइड कलर मध्ये तुम्हाला 2 न्यूक्लियोटाइड दाखवलेले दिसतील. त्यापैकी खालचा न्यूक्लियोटाइड हा पिरिमिडिन बेस असणारा न्यूक्लियोटाइड आहे, कारण की त्याला डबल रिंगचं स्ट्रक्चर नायट्रोजन बेस दिसतोय. आणि वरचा प्युरिन न्यूक्लियोटाइड आहे, सिंगल स्ट्रक्चरचं किंवा एक मिनिट से दिस इज दिस इज हा जो आहे सिंगल रिंगचा जो आहे पिरिमिडिन आणि दिस इज प्युरिन. हे दोन न्यूक्लियोटाइड किंवा आपल्याला या ठिकाणी न्यूक्लियोटाइड्स पाहायला मिळतील. हे पहा, नायट्रोजन बेस, एन बेस, शुगर आहे, आणि फॉस्फेट, हा फॉस्फेट आहे. बघा आता आपण शिकलो, पुन्हा एकदा रिपीटेशन होईल. शुगरच्या कार्बन नंबर 1 ला नायट्रोजन बेस जोडला, शुगरच्या कार्बन नंबर 5 ला फॉस्फेट जोडला. बरोबर आहे. आपण काढत असताना असं पण काढतो, पटकन काढायचं असेल तर. सी सपोज या ठिकाणी हा नायट्रोजन बेस, हा शुगर, आणि याला जोडलेला हा फॉस्फेट. बरोबर आहे का? कार्बन नंबर 1 इथला कार्बन नंबर 5, या पद्धतीचं स्ट्रक्चर. आता कशा पद्धतीने तयार होतं? 2 स्ट्रँड एकमेकांना जोडल्या जातात विथ द हेल्प ऑफ 3-5- फॉस्फोडायस्टर लिंकेज. आता फॉस्फोडायस्टर लिंकेज त्यासाठी पुन्हा आपल्याला इथं कळलं पाहिजे. पहा, ह्या ठिकाणचा जो बॉन्ड होता शुगर आणि नायट्रोजन बेस मधला, तुम्हाला माहिती आहे, दिस इज ग्लायकोसायडिक बॉन्ड. हे पहा, बॉन्डची नावं लक्षात ठेवा. आता शुगरचा कार्बन नंबर 5 आणि फॉस्फेट यांच्यामध्ये जो बॉन्ड आहे, ऍक्च्युअली इट इज शुगर फॉस्फेट बॉन्ड. दिस इज एस्टर बॉन्ड. दिस इज एस्टर बॉन्ड. ही एस्टर लिंकेज आहे. इथं जी म्हटलं ना, शुगरचा कार्बन नंबर 5 आणि फॉस्फेट ह्याच्यामध्ये, हा फॉस्फेट आहे, त्याचा एक O आणि OH 3 असतात. बरोबर आहे का? आता हे एवढं झालं, तुम्हाला न्यूक्लियोटाइड समजले. आता आपण बघूया हे न्यूक्लियोटाइड एकमेकांना कसे जॉईन होतील. बघा, 1 नंबरचा न्यूक्लियोटाइड इथं आहे, 2 नंबरचा न्यूक्लियोटाइड इथं आहे चेन मध्ये. 1 नंबरच्या न्यूक्लियोटाइडची शुगर, तिचा कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2 आणि कार्बन नंबर 3, 4, 5. हे लक्षात, 1, 2, 3, 4 आणि इथं आहे तो 5. बरोबर आहे. हे पहा, हा कार्बन नंबर 3 जो आहे, हा कार्बन नंबर 3 आणि दुसऱ्या न्यूक्लियोटाइडचा फॉस्फेट, या दोघांमध्ये एक बॉन्ड तयार होतो. मी आता तो इथं दाखवतो. सी, हा पर्पल कलर मध्ये दाखवलेला बॉन्ड. अँड दिस बॉन्ड इज फॉस्फोडायस्टर बॉन्ड. आणि म्हणून आपण म्हणतो a polynucleotide chain is formed by joining many nucleotides together with the help of phosphodiester linkage. त्यामुळे बॉन्ड बघा, ग्लायकोसायडिक इथं असेल तर शुगर फॉस्फेट और एस्टर, आणि वरचा हा फॉस्फोडायस्टर. जर तुम्हाला विचारला हा फॉस्फोडायस्टर बॉन्ड कुणामध्ये तयार होतो, तर आपण सांगायचं बिटवीन कार्बन नंबर 3 ऑफ द शुगर in one nucleotide and carbon number 5, phosphate attached to carbon number 5 of the next nucleotide. पुन्हा इथं लक्षात घ्या, खालच्या येलो कलर मधला हा फॉस्फेट आणि वरती पिंक कलर मध्ये शुगर आहे. शुगरचा कार्बन नंबर 3 आणि खालच्या न्यूक्लियोटाइडचा फॉस्फेट जो 5व्या कार्बनला जोडला, आणि म्हणून हा जो बॉन्ड आहे दॅट इज कॉल्ड एज अ 3-5- फॉस्फोडायस्टर बॉन्ड और लिंकेज. आता लक्षात घ्या, पहिल्यांदा इंडिव्हिज्युअल न्यूक्लियोटाइड सेपरेट होते. आता 2 न्यूक्लियोटाइड एकत्र केले की ह्याला म्हणायचं डाय न्यूक्लियोटाइड. दिस इज डाय न्यूक्लियोटाइड. 2 न्यूक्लियोटाइड एकमेकांना जोडले. असा तिसरा जोडला तर ट्राय न्यूक्लियोटाइड, टेट्रा न्यूक्लियोटाइड, आणि असे अनेक जोडले की पॉलीन्यूक्लियोटाइड. ऑन द राइट साइड यू कॅन सी वन चेन. ऍक्च्युअली तिथं रेडीमेड चेन दाखवलेली दिसते. पहिला न्यूक्लियोटाइड, सेकंड वन, थर्ड वन, फोर्थ वन, 4 न्यूक्लियोटाइडच्या शुगर मध्ये मी नावं दिली. ऍक्च्युअली ती पेंटागोनल शुगर आहे. हे त्यांचे नायट्रोजन बेसेस इकडे दिसत आहेत उजव्या बाजूला, आणि या बाजूला आपल्याला काय दिसतंय तर फॉस्फेट दिसत आहेत. आता बघा, पहिल्याचा
फॉस्फेट, त्याच्यानंतर शुगर, आता दुसऱ्याचा फॉस्फेट, पुन्हा दुसऱ्याची शुगर, पुन्हा तिसऱ्याचा फॉस्फेट, तिसऱ्याची शुगर, या पद्धतीनं शुगर फॉस्फेट शुगर फॉस्फेट शुगर फॉस्फेट असं जोडत जोडत ही चेन तयार झाली. आणि तुम्हाला दिसतं इकडं काहीतरी रिकामं आहे, हे रिकामं आहेत ते एन बेस एन बेस एन बेस एन बेस. आणि मग प्रत्येक वेळेला ह्या दोन न्यूक्लियोटाइडला एकत्र जोडण्यासाठी इथं जो बॉन्ड तयार केला ना, हा जो बॉन्ड तयार केला ना, दिस बॉन्ड, these are the phosphodiester linkages between carbon number 3 of the sugar in one nucleotide and phosphate at carbon number 5 of the next sugar in next nucleotide. अशा प्रकारच्या चेन तयार झाल्या आहेत. क्लिअर झालं असेल सगळ्यांच्या स्ट्रक्चर ऑफ इच डीएनए स्ट्रँड. त्यामुळे पुढच्या मुद्द्याकडे या आता. सी या ठिकाणी तुम्हाला पुन्हा अगदी डायग्रामेटिकली रिप्रेझेंटेड दिसतील. इथे एक छोटंसं दाखवलं मी, डायन्यूक्लियोटाइड दाखवलंय. हे पहा, न्यूक्लियोटाइड नंबर 1 अँड न्यूक्लियोटाइड नंबर 2, त्याचा वर फॉस्फेट रिकामा आहे आणि शुगर आला, शुगर आणि या ठिकाणी बॉन्ड तयार झाला. हा, दिस बॉन्ड इज फॉस्फोडायस्टर. पुन्हा दुसरा न्यूक्लियोटाइड आणि हा पिवळा रेक्टँगल दाखवलाय ते काय आहे तर एन बेस आहे, नायट्रोजन बेसिस आहे. दिस इज द डायन्यूक्लियोटाइड. प्लस आता राईट साइडला बघा, ट्राय न्यूक्लियोटाइड दाखवलाय. न्यूक्लियोटाइड नंबर 1 2 3 बरोबर आहे. आता पहा, 1 त्याचा फॉस्फेट शुगर ऍडेनिन बेस आहे. दुसरा इथं आलेला आहे फॉस्फेट शुगर गॉनिन बेस. तिसऱ्याचा फॉस्फेट शुगर आणि थायमिन बेस दाखवलाय. आता बघूया पहिल्या न्यूक्लियोटाइडचा शुगर, शुगरचा हा कॉर्नरवरचा तिसरा कार्बन. तिसरा कार्बन कशावरून ठरवला, कारण पहिल्या कार्बनला बेस असतो, म्हणजे हा 1 हा 2 हा 3 4 पाचवा इथं असेल, त्याला फॉस्फेट जोडला. तर आपण लक्षात येते शुगरचा कार्बन नंबर 3 आणि नेक्स्ट न्यूक्लियोटाइडचा फॉस्फेट, ह्याच्यामध्ये रेड कलर मध्ये जो बॉन्ड दाखवलाय दिस इज फॉस्फोडायस्टर बॉन्ड. बरोबर आहे का. इथं खाली नाव दिलेलं आहे फॉस्फोडायस्टर बॉन्ड. ट्राय न्यूक्लियोटाइड मध्ये 2 फॉस्फोडायस्टर बॉन्ड दिसतील तुम्हाला, डायन्यूक्लियोटाइड मध्ये एक दिसेल. आणखीन एक न्यूक्लियोटाइड जोडला की खाली एक बॉन्ड तयार होईल. आणि खाली एक नाव दिलंय शुगर फॉस्फेट बॅकबोन. असा प्रश्न विचारला जातो, अ बॅकबोन ऑफ अ पॉलिन्यूक्लियोटाइड चेन कंटेन. काय असतं बॅकबोन मध्ये. तर आता नीट लक्षात आहे, आपला जसा पाठीचा कण आहे तशी ही पॉलिन्यूक्लियोटाइड चेन कशावर उभा आहे. पॉलिन्यूक्लियोटाइड स्टँड्स ऑन अल्टरनेटली अरेंज्ड अल्टरनेट अरेंज झालेले शुगर फॉस्फेट, देन शुगर फॉस्फेट शुगर फॉस्फेट. आणि तुम्ही म्हणाल नायट्रोजन बेसेस, नायट्रोजन बेसेस असे रिकामे आहेत, लटकतायत, आर्म लटकावा त्या पद्धतीनं. आता हे पुन्हा बेस पेअर होणार आहे पुढच्या ह्याच्यावर. आपण इंडिव्हिज्युअल स्ट्रँडचं स्ट्रक्चर बघतोय आणि त्यामुळे आपण हे एका प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवायचं, पॉलिन्यूक्लियोटाइड चेनचा बॅकबोन कंटेन अल्टरनेटली अरेंज्ड शुगर अँड फॉस्फेट. ह्याच्यामध्ये अनेक एमसीक्यूची तयारी सरळ होतीये पहा. बॉन्ड कुणामध्ये तयार झाला, एका न्यूक्लियोटाइडच्या शुगरचा तिसरा कार्बन दुसऱ्या न्यूक्लियोटाइडच्या फॉस्फेट बरोबर बाइंड होतो, की जो फॉस्फेट 5व्या कार्बन आहे, बरोबर. आणि मग या ठिकाणी 3-5- फॉस्फोडायस्टर बॉन्ड. इंडिव्हिज्युअल याचं स्ट्रक्चर लक्षात आलं असेल, चेनचं स्ट्रक्चर लक्षात आलं असेल तर पहा, each strand is formed by joining many deoxyribonucleotides and successive nucleotides are joined by 3-5- phosphodiester linkages. बरोबर, शेजार शेजारच्यांना जोडण्यासाठी ह्या लिंकेजेस डीएनएच्या स्ट्रँड मध्ये असतात. इंडिव्हिज्युअल स्ट्रँडचं स्ट्रक्चर लक्षात आल्यानंतर आपल्याला पुढच्या मुद्द्याकडे जायचं, बेस पेअरिंग. या ठिकाणी जो फोटो तुम्ही पाहता राईट साइडला, यामध्ये तुम्हाला 2 चेन दिसतील. आता 2 चेन. आता ह्या 2 चेन कशा आहेत त्या समजण्यासाठी मी पहिल्यांदा एक उभी रेष ओढतो तुम्हाला. आणि या उभ्या रेषेच्या लेफ्ट साइडला एक चेन आहे आणि राईट साइडला एक चेन आहे. इथे जे डॉट दिसत आहेत ना, ते डॉट आपण तोडून टाकू. आणि मग ही एक डावी चेन आणि एक उजवी चेन आपण या ठिकाणी, दिस इज 1 चेन अँड दिस इज सेकंड चेन. ह्या 2 चेन. हे पहा, एका चेन मध्ये तुम्हाला दिसते अल्टरनेटली अरेंज्ड शुगर फॉस्फेट शुगर फॉस्फेट शुगर फॉस्फेट शुगर फॉस्फेट बॅकबोन. आणि CGAT हे काय दिसत आहेत, एन बेस, NB 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 लिहितो मी, बरोबर आहे.
आता हे नायट्रोजन बेसेस, तसंच इकडे एक चेन दिसतीये, फॉस्फेट शुगर, फॉस्फेट शुगर, फॉस्फेट शुगर, फॉस्फेट शुगर, आणि त्यांचे हे एन बेसेस आहे. डीएनएचं जे डबल हेलिक्स मॉडेल आहे वॅटसन आणि क्रिकचं, त्यांच्या म्हणण्यानुसार द नायट्रोजन बेसेस इन टू पॉलिन्यूक्लियोटाइड चेन pair with each other, join with each other with the help of weak hydrogen bonds. म्हणजे ह्या ज्या दोन चेन असतात ना डीएनए मध्ये, ह्या दोन चेनचे जे नायट्रोजन बेसेस फ्री आहेत, मी सांगितलं होतं बॅकबोनला शुगर आणि फॉस्फेट असतात आणि प्रत्येकाचे नायट्रोजन बेसेस फ्री आहेत, आणि मग ज्या दोन चेन जेव्हा एकमेकाच्या समोर अरेंज होतात त्यावेळेला आपले नायट्रोजन बेस एकमेकांना फेस करतात, समोरासमोर आणतात बरं, आणि बाहेरून बॅकबोन राहतात. आणि मग हे जे नायट्रोजन बेसेस आहेत, पहिल्या स्ट्रँडचा नायट्रोजन बेस दुसऱ्या स्ट्रँडच्या नायट्रोजन बेस बरोबर पेअर होतो. ह्याला बेस पेअरिंग म्हटलं जातं. बेस पेअरिंग मध्ये आणखीन एक मुद्दा लक्षात ठेवायचं, एका स्ट्रँडवर प्युरिन असेल, समजा वन स्ट्रँड कंटेन प्युरिन, तर अपोजिट साइडला पायरिमिडिनच असतो, ह्याच्यात काहीही शंका नाही. आणि जर पहिल्या स्ट्रँडवरती पायरिमिडिन असेल तर दुसऱ्या स्ट्रँडवरती प्युरिन असतो. असं कधीही होत नाही, कधीच होत नाही नॉर्मल डीएनए मध्ये की एका स्ट्रँडचा प्युरिन दुसऱ्या स्ट्रँडच्या प्युरिन बरोबर कंबाईन झाला. इट नेव्हर हॅपन. किंवा एका स्ट्रँडचा पिरिमिडिन दुसऱ्या स्ट्रँडच्या पिरिमिडिन बरोबर कंबाईन झाला, असं पण होत नाही. तर पेअरिंगच्या वेळेला दोघांपैकी एक हा प्युरिन बेस असला पाहिजे आणि दुसरा हा पिरिमिडिन बेस असला पाहिजे. कंपल्सरी असा शब्द वापरतोय मी. त्याच्यामध्ये सुद्धा इथपर्यंतच्या मुद्द्याकडे एकदा रिवाइज करूया आपण. नायट्रोजन बेसेस ऑफ वन स्ट्रँड, एका स्ट्रँडच्या न्यूक्लियोटाइडचे नायट्रोजन बेस पेअर विथ नायट्रोजन बेसेस ऑफ अनदर स्ट्रँड बाय वीक हायड्रोजन बॉन्ड्स. बरोबर आहे. आता मी दाखवतो ह्या डीएनएच्या स्ट्रक्चर मध्ये जे तुमच्या समोर आहे, ही आता लाल रेष मी खोडून टाकतो आणि दोन स्ट्रँडचे नायट्रोजन बेसेस एकमेकांच्या समोर आणतो. आणि त्यावेळेला तुम्हाला इथं जे डॉटेड बॉन्ड दिसतील, इथं नाव दिलेलं आहे पहा, दीज आर हायड्रोजन बॉन्ड्स. हे डॉटेड आहेत, परंतु मी आता रेष ओढतो, हे डॉटेड जोडतो. ऍक्च्युअली वीक बॉन्ड असतात हे, बरोबर आहे. आणि हे एकमेकांना अशा पद्धतीनं जोडलेले असतात हायड्रोजन बॉन्डच्या मदतीने, म्हणून याला बेस पेअरिंग म्हणायचं. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं होतं डीएनए मध्ये बेस पेअर असतात, न्यूक्लियोटाइडचं पेअरिंग त्याला पाहायला म्हणतो आपण. क्लिअर? नेक्स्ट पॉइंट, प्युरिन ऑफ वन स्ट्रँड ऑलवेज पेअर्स विथ पिरिमिडिन ऑफ अनदर स्ट्रँड. एका स्ट्रँडचा प्युरिन दुसऱ्या स्ट्रँडच्या पिरिमिडिन. आपल्याला प्युरिन कोण आहेत? एजी, आणि पिरिमिडिन कोण आहे? सीटी. बरोबर आहे. त्याच्यात सुद्धा आता बघा, मी एक प्युरिन घेतो ए, तर ह्याचं पण ठरलंय कुठल्या पिरिमिडिन बरोबर बाइंड व्हायचं. ए च ठरलंय टी बरोबरच बाइंड व्हायचं, ए ला टीच मित्र आहे, आणि जी च ठरलंय सी बरोबरच बाइंड व्हायचं. एसी किंवा जीटी बाइंडिंग होत नाही. आता पहा, जेव्हा एका स्ट्रँड वरती ए असतो तेव्हा दुसऱ्या स्ट्रँड वरती कंपल्सरी टी असतो, आणि या दोघांच्या मध्ये मी आता बॉन्ड दाखवलेले, त्यांची संख्या असते दोन हायड्रोजन बॉन्ड. तुम्ही म्हणाल इकडे टी आहे तर अपोजिटला ए असेल, इकडे ए आला तर अपोजिटला टी असेल, एटी टी ए असंच, आणि दोन हायड्रोजन बॉन्ड. रिमेंबर, जी एका स्ट्रँडवर असेल तर दुसऱ्या स्ट्रँडला कंपल्सरी सी असतो, आणि इकडे सी असेल तर जी, व्हाईस वर्सा. आणि जी सी मध्ये हायड्रोजन बॉन्ड 3 असतात. म्हणून या ठिकाणी सी जी होतं तर 3 काढले. आता इथं खालच्या बाजूला तुम्ही पाहत असाल जी सी आहे, म्हणजे फक्त इकडचा जी तिकडच्या स्ट्रँडवर गेला तर तिकडचा सी इकडे येईल, 3च काढावे लागतात. त्याच्या खाली एटी आहे, आता मी 2च बॉन्ड काढतो. आणि त्याच्या खाली टी ए आहे, टी ए म्हणजे इकडं टी आहे इकडं ए आहे, इथं ए आहे इथं टी आहे, तर इथं मी 2च हायड्रोजन बॉन्ड काढले. म्हणून आपण पुन्हा एकदा लक्षात ठेवायचं, नायट्रोजन बेसेस ऑफ वन स्ट्रँड पेअर विथ द नायट्रोजन बेसेस ऑफ अनदर स्ट्रँड, अँड ड्युरिंग पेअरिंग प्युरिन ऑलवेज पेअर विथ पिरिमिडिन, अँड अमंग प्युरिन बघा, ऍडेनिन ऑलवेज पेअर्स विथ थायमिन बाय
2 hydrogen bonds, A with T by 2 bond. आणि नेक्स्ट वन, सायटोसिन पेअर विथ गॉनिन किंवा G पेअर विथ C बाय 3 हायड्रोजन बॉन्ड, याला बेस पेअरिंग म्हणायचं. हे पहा, आतापर्यंत आपण शिकलेलो जे मुद्दे आहेत, डबल हेलिक्स म्हणजे काय, देन स्ट्रक्चर ऑफ ईच स्ट्रँड, एक एक स्ट्रँड कशी असते, त्यांना आपण नंतर समोरासमोर आणल्यानंतर काय होतं तर बेस पेअरिंग होतं आणि हायड्रोजन बॉन्ड्स तयार होतात. इथपर्यंतचे 3 फीचर्स डीएनएच्या स्ट्रक्चर बद्दल आतापर्यंत झाले. आता हे पेअरिंग समजल्यानंतर आणखी पेअरिंग वरतीच आधारित एक मुद्दा आहे. असं म्हटलं जातं दिस बेस पेअरिंग इज कॉम्प्लिमेंटरी. कॉम्प्लिमेंटरी याचा अर्थ काय, तर न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स, न्यूक्लियोटाइड बेस सिक्वेन्स ऑन वन स्ट्रँड डिसाइड्स द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड ऑन अनदर स्ट्रँड. म्हणजे काय, आता आपल्याला कळलं की 2 डीएनए स्ट्रँड आहेत, दोन्हीवरती न्यूक्लियोटाइड आहेत आणि न्यूक्लियोटाइडचे नायट्रोजन बेसेस एकमेकांबरोबर पेअर होतात. हे पेअरिंग एवढं परफेक्ट असतं ना, आणि त्यामुळं तुम्हाला जर एका डीएनएच्या स्ट्रँडवरची न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स कळाली तर दुसऱ्या स्ट्रँडवरची न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स यू कॅन राईट इट. आणि म्हणून कारण काय, तर एका स्ट्रँडच्या न्यूक्लियोटाइडच्या सिक्वेन्सवरती दुसऱ्या स्ट्रँडची अवलंबून असते. आपण खाली काढूया एकदा. आता ही स्ट्रँड नंबर 1 आहे, आपण आडवा डीएनए काढतोय. आता खाली त्याच्या कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड काढायची, ह्याचा अर्थ ए असला की टी. बघा आता खालच्या स्ट्रँडची सिक्वेन्स कशी मी काढतो की ती वरच्यावर डिपेंड आहे, बरोबर आहे. टी असला की ए, वर जी असेल तर खाली सी, सॉरी सी, दिस इज सी. वर सी असेल तर खाली जी, वर टी असेल तर ए, पुन्हा ए असेल तर टी, अगेन टी असेल तर ए, जी असेल तर सी, सी असेल तर जी, पुन्हा टी असेल तर ए, आणखीन एकदा टी असेल तर ए. आता मी खाली ए दिला तर तुम्ही वर टी लिहाल, खाली जी दिला वर सी लिहाल. ह्याचा अर्थ एका स्ट्रँडच्या न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स वरती दुसऱ्या स्ट्रँडची न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स अवलंबून आहे, डिपेंडंट आहे, डिपेंड आहे, आणि ह्याला आपण कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड असं म्हणतो. इथं तुम्ही डायग्राम मध्ये पाहता जी सी ए टी सी जी ए टी ए. कलर कोड मध्ये तुम्हाला परफेक्टली लक्षात येत असेल, बरोबर आहे का. येलोइश ऑरेंज कलर मध्ये थोडक्यात जी पेअर दाखवले, जी बेस दाखवलाय, ब्ल्यू मध्ये सी दाखवलाय, पुन्हा आणखीन एक ब्ल्यू थोडासा फेंट, त्याच्यामध्ये ए आणि ग्रीन मध्ये टी दाखवलाय आणि त्यांचं पेअरिंग तुम्ही पाहू शकता. इथं सुद्धा काळजी घेतली आहे. हे पहा, जी आणि सी काढला की 3 हायड्रोजन बॉन्ड दाखवलेत. इथं पण काळजी घेतली आहे. आणि जिथं जिथं ए आणि टी आहे ना, मग ए उजवीकडे असो किंवा टी उजवीकडे असो, काही पण असू द्या, 2च हायड्रोजन बॉन्ड. राईट साइडला सेपरेट केल्यानंतर स्ट्रँड दाखवले, जीचं सी बरोबर, एचं टी बरोबर, एचं टी बरोबर, हे परफेक्ट पेअरिंग असतं. आणि त्यामुळे म्हणतो ड्यू टू स्पेसिफिक पेअरिंग ऑफ नायट्रोजन बेसेस, द सिक्वेन्स ऑफ नायट्रोजन बेसेस ऑन वन स्ट्रँड, एका स्ट्रँडची एका स्ट्रँडवरच्या नायट्रोजन बेसेसची सिक्वेन्स डिसाइड्स the sequence of nitrogen bases on another strand, and this is called as a complementary base pairing. Thus 2 strands are complementary. Remember this word, DNA 2 strands are complementary. ह्या complementary strand असतात, एकमेकांना पूरक असतात, पूरक असं आपण म्हणतो. म्हणजे कॉम्प्लिमेंटरी एंड असले पाहिजेत फिट होण्यासाठी. सॉकेट आणि हे कसं मला कॉम्प्लिमेंटरी असतात. तुम्ही लॉक अँड की हायपोथेसिस मध्ये एन्झाईम स्ट्रक्चरच्या वेळेला शिकला, ते कॉम्प्लिमेंटरी स्ट्रक्चर असतात. डीएनए अँटीजन अँटीबॉडी बाइंडिंग मध्ये पण आपल्याला तसं पाहायला मिळतं. तसं यांच्या सिक्वेन्स साठी आपण कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स लक्षात ठेवूया. क्लिअर झालं. आता ह्या कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स वरून पुन्हा एकदा मी पुढच्या मुद्द्याकडे येतो, and that is the purine-pyrimidine ratio according to the Chargaff's rule. ऑलरेडी मी चार्गॉफ्स रूलच्या ह्याच्यामध्ये हा प्युरिन-pyrimidine रेशो तुम्हाला सांगितलेला आहे. प्युरिन-pyrimidine रेशो चार्गॉफ्स रूलचा इट इज ऍप्लिकेबल फॉर डबल स्ट्रँडेड डीएनए मोलेक्युल ओनली. डबल स्ट्रँडेड डीएनए मोलेक्युल असतो. टोटल नंबर ऑफ प्युरिन बेसेस म्हणजे ए प्लस जी, कारण ए जी प्युरिन आहे, is always equal to total number of pyrimidine bases म्हणजे C plus T. हा चार्गॉफचा रूल आहे इन डबल स्ट्रँडेड डीएनए. म्हणून इथं लिहिलंय
ए प्लस जी इज इक्वल टू सी प्लस टी. थोडक्यात आपण सांगतो ह्या दोन्ही बेरजेंचा रेशो 1:1 आहे. कारण की जेवढे मिळून प्युरिन बेसेस आहेत ऍडेनिन प्लस ग्वानिन तेवढे मिळून पिरिमिडिन बेसेस आहेत. त्याचं कारण सांगितलंय तुम्हाला, कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग. एका स्ट्रँड वरती प्युरिन असला की दुसऱ्यावर कंपल्सरी पेरिमिडिन, आणि पहिल्यावर पेरिमिडिन असेल तर दुसऱ्यावर प्युरिन, आणि म्हणून जेवढे प्युरिन तेवढे पेरिमिडिन. संपला विषय. बरोबर आहे का? या पद्धतीनं हे सांगायचं. आणि म्हणून आपण एक इक्वेशन असं मांडू शकतो, दस ए प्लस जी म्हणजे प्युरिन अपॉन सी प्लस टी इज इक्वल टू 1. हे एकच येणार आहे, कायम हे असंच एक येणार आहे. क्लिअर झालं इथपर्यंत हा मुद्दा? आणखीन एक मुद्दा, मी बघा बेस रेशो कशी थांबलो होतो. हा बेस रेशो कसा मांडला जातो? बेस रेशो इज इक्वल टू ए प्लस टी अपॉन जी प्लस सी. आता ह्याच्यातला ए हा प्युरिन आहे, तर टी हा पिरिमिडिन आहे, म्हणजे हे थोडक्यात ही जोडी आहे. एटी जोडीचा जीसी जोडी बरोबर रेशो काढला तर तो झाला बेस रेशो. अँड दिस इज कॉन्स्टंट फॉर गिव्हन स्पीसीज. कुठल्याही स्पीसीजचा हा 80 नंबरचा फिक्स असतो, जीसी नंबर फिक्स असतो, आणि त्यामुळे तो रेशो स्पेसिफिक असतो. समजा माणसाच्या डीएनए मध्ये 80 पेअर किती आणि जीसी पेअर किती, हे आता माणसाचा डीएनए म्हटलं की कॉन्स्टंट आहे, स्पीसीज मध्ये कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे. आणि तोच समजा आपण उंदराचा पाहिला, रॅटचा किंवा माऊसचा पाहिला, तर त्यांचा हा 80 जीसी रेशो हा वेगळा असतो. आता ह्या बेस रेशोवरून डीएनएचे खरं तर प्रकार पडतात. हे नाही आपल्याला बोर्डला नाही, इव्हन सीईटीला पण नाही, जस्ट जाता जाता थोडंसं कुठंतरी एक्स्ट्रा म्हणून मी एक गोष्ट सांगतो. बेस रेशोवरून डीएनएचे प्रकार कसे पडतात. हे पहा, पहिला टाईप आहे, त्याला 80 टाईप डीएनए म्हटलं जातं. 80 टाईप डीएनए म्हणजे ह्याचा काय अर्थ आहे, तर या डीएनए मध्ये 80 पेअरची संख्या ही जीसी पेअरच्या संख्येपेक्षा जास्त असते, आणि त्यामुळं ए टी यांचा जीसी बरोबर रेशो घेतला तर दॅट इज ग्रेटर दॅन 1, मोर दॅन 1, कारण एटी ची संख्या जास्त आहे आणि जीसी ची कमी आहे. आणि मग असा एक पेक्षा जास्त बेस रेशो असणारा जो डीएनए आहे. बेस रेशो कसा काढायचा त्याचं इक्वेशन वर आहे, ए प्लस टी अपॉन जी प्लस सी. आता बेस रेशोची व्हॅल्यू 1 ग्रेटर दॅन 1 आली की त्या डीएनएला 80 टाईप डीएनए म्हणायचं. पहा, इफ नंबर ऑफ 80 बरोबर आहे म्हणजे, आणि जीसी एटी ची संख्या जीसी च्या एकत्रित संख्येपेक्षा जास्त असेल, हेन्स द बेस रेशो इज मोर दॅन 1. बरोबर आहे का? आणि अशा प्रकारचे डीएनए युकॅरियोटिक सेल मध्ये असतात, आणि त्यामुळे आपण लक्षात ठेवायचं, इन युकॅरियोट्स बेस रेशो इज मोर दॅन 1. त्याचं कारण आहे, हिअर द नंबर ऑफ एटी पेअर मोर दॅन नंबर ऑफ जीसी पेअर. मोस्टली मी असं म्हणतो. जीसी टाईप डीएनए कशाला म्हणायचं, आता जीसी बेस पेअरची संख्या जास्त आहे, म्हणजे आता न्यूमरेटर व्हॅल्यू जास्त होती त्यामुळे पहिल्या ह्याच्या 1 पेक्षा जास्त, आता डिनॉमिनेटर जास्त आली म्हणून आपण म्हणतो जीसी इज ग्रेटर दॅन 80, हिअर द बेस रेशो इज लेस दॅन 1. आणि अशा प्रकारचा डीएनए आपल्याला प्रोकॅरियोटिक सेल मध्ये मोस्टली पाहायला मिळतो. त्यामुळे आपण लक्षात ठेवा, इन प्रोकॅरियोटिक डीएनए नंबर ऑफ जीसी पेअर्स आर मोर. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, जीसी पेअर जर जास्त असतील तर हायड्रोजन बॉन्डची संख्या जास्त असणार आहे, कारण की एटी ची जोडी लागली की 1-2च हायड्रोजन बॉन्ड येतात त्या पायरीवरती, पण जीसी ची जोडी लागली तर मात्र 3 हायड्रोजन बॉन्ड असतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायचं, डीएनएचं मेल्टिंग टेम्परेचर असा एक कन्सेप्ट आहे, मी शेवटला थोडक्यात सांगणार आहे सिलेबसच्या बाहेर जाऊन. मेल्टिंग टेम्परेचर काय असतं, this melting temperature depend upon the number of hydrogen bonds, and number of hydrogen bonds in DNA depend upon the type of pairing. If GC pairs are more, then number of hydrogen bonds are more. If 80 pairs are more, number of hydrogen bonds are less as compared to other type of DNA. Clear झालं असेल? हे पहा, सेम नंबर ऑफ बेस पेअर घेतल्या, समजा 10,000 बेस पेअर लांबीचे दोन्ही डीएनए 10K आणि 10K लांबीच्या डीएनए मध्ये 80 पेअरची संख्या वरच्यात जास्त आहे, जीसी पेअरची संख्या खालच्यात जास्त आहे. मग ह्या खालच्या डीएनए मध्ये हायड्रोजन बॉन्डची संख्या ही जास्त असेल. क्लिअर झालं इथपर्यंत? बेस रेशो समजला असेल. हा थोडा ऍडिशनल मुद्दा आहे,
तुम्ही चारगॉपचं प्रिन्सिपल मगाचं जरी तेवढं लक्षात ठेवलं ना, मी जे मगाच्या स्लाइड मध्ये मांडलेलं आहे, सी दिस वन, दॅट इज सफिशियंट फॉर यू. ठीक आहे, एवढं सुद्धा लक्षात ठेवलं तरी चालेल, कारण ह्याच्यावरती काही न्यूमरिकल्स तुम्हाला विचारतात बेसिकली नीट किंवा सीईटी मध्ये. नेक्स्ट वन, देन पोलॅरिटी ऑफ स्ट्रँड. सी एक एक प्रिन्सिपल मी तुमच्या समोर एक्सप्लेन करतोय. तुम्ही आता मागचे मुद्दे कदाचित तुमच्या डोक्यातून असं बाहेर गेल्यासारखे झाले असतील, पण ते आहेत, कारण तुम्ही सध्या एका एका मुद्द्यावर फोकस करता. असं म्हटलं तर टू स्ट्रँड्स ऑफ डीएनए आर पोलर. दे हॅव टू डिफरंट पोल्स, डिफरंट एंड्स. त्यांना 5 प्राइम आणि 3 प्राइम एंड म्हटलं तर असं लिहितो आपण. काही वेळेला त्यांना 5 डॅश आणि 3 डॅश असं पण वाचतात काही लोक, पण त्याला 5 प्राइम एंड आणि 3 प्राइम एंड असं म्हटलं जातं. इच स्ट्रँड इज पोलर हॅव्हिंग 1 5 प्राइम एंड अँड 1 3 प्राइम एंड. ह्याचा अर्थ काय? एका टोकाला 5 प्राइम, दुसऱ्या टोकाला 3 प्राइम म्हणजे काय? तर पहा, द पोल और द एंड ऑफ चेन वेअर फ्री फॉस्फेट ग्रुप इज देअर. आणि हा फॉस्फेट ग्रुप कितव्या कार्बनला असतो आपल्याला माहिती रे? 5व्या कार्बनला. म्हणजे 5व्या कार्बनवर असणाऱ्या फॉस्फेट ग्रुपचा OH इकडे फ्री असतो वरती. बरोबर आहे. आता वरती असा शब्द मी वापरला चुकून, इथं वर दिसतंय म्हणून, पण असं वर खाली आपल्याला म्हणून नाही जास्त चालत. आणि या अपोजिट एंडला जर हा आडवा केला तर वर खाली कुठलं होणार? अपोजिट एंडला शुगर आहे आणि शुगरच्या 3ऱ्या कार्बनवरचा OH फ्री आहे. म्हणून इकडचं एंड आहे 3 प्राइम, इकडचं एंड आहे 5 प्राइम. कळतंय? पोलॅरिटी ऑफ इच स्ट्रँड. मुद्दा लक्षात घ्या. इच स्ट्रँड ऑफ डीएनए हॅज 1 3 प्राइम एंड. एक एंड हे 3 प्राइम आहे, मी इथलं इरेज करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अँड 1 एंड इज 5 प्राइम एंड. 3 प्राइम आणि 5 प्राइम लिहिताना असं वर डॅश टाकला जातो. आता 5 प्राइम, ऍट 5 प्राइम एंड देयर इज अ फ्री फॉस्फेट. आणि मी म्हणेल ह्या फॉस्फेटचा OH फ्री असतो वर, फॉस्फेट ग्रुप. अँड ऍट 3 प्राइम एंड देयर इज अ फ्री OH ग्रुप ऑफ 3rd कार्बन ऑफ शुगर. दिसतोय? हे पहा, तुम्ही ह्याच्या खाली आणखी 10 न्यूक्लियोटाइड जोडले तरी तेच होणार आहे, शेवटला OH जाणार आहे. ह्याच्या वर आणखी 100 जोडले तरी वरच्या टोकाला हा फॉस्फेटच असणार आहे. त्यामुळे वर आता नेहमी 5 प्राइम, हिचं खाली 3 प्राइमच येणार, तुम्ही किती पण लांब होत चला. बरोबर आहे का? याला पोलॅरिटी म्हटलं जातं. आता या पोलॅरिटीवरूनच आणखीन एक मुद्दा लक्षात ठेवा. हे मी एक स्ट्रँड दाखवली आहे. आता पुढच्या फोटोकडे पहा. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की 2 स्ट्रँड आहेत. ही एक स्ट्रँड आहे, ही एक स्ट्रँड आहे आणि इकडे दुसरी स्ट्रँड आहे. मला आता एक नवीन मुद्दा तुमच्या समोर मांडायचा आहे. ह्या स्ट्रँड मध्ये अल्टरनेटली अरेंज्ड शुगर फॉस्फेट, शुगर फॉस्फेट, शुगर फॉस्फेट तुम्हाला दिसत असतील. नायट्रोजन बेसेस मध्ये आहेत, पेरिंग आहे, हायड्रोजन बॉन्ड आहेत. आता त्या सगळ्या गोष्टी येतात तुम्हाला. पण तुम्हाला असं लक्षात येते ह्या स्ट्रँडचं 3 प्राइम एंड खाली आहे इथं, कारण इथं शुगरचं, आणि फॉस्फेट वर आहे म्हणजे हे 5 प्राइम एंड आहे. मी आता लेबलिंग करतो तुमच्या समोर. मुद्दाम मी लेबल नसणारा डीएनए इथं दाखवलेला आहे. आता अपोजिट बाजूला जर आला तर तुम्हाला खाली फॉस्फेट दिसतोय. जिथं फॉस्फेट आहे तिथं पटकन 5 प्राइम टाकायचं. आणि आता विरुद्ध बाजूला शोधत चला तर वर शुगर दिसली, म्हणजे शुगरचं शेवटचं टोक आहे, म्हणजे इथं 3 प्राइम एंड असेल. तुम्ही म्हणाल असं कसं काय? हो, येस, हे असंच असतं. हे असंच असतं, म्हणजे डीएनए मध्ये ज्या 2 स्ट्रँड आहेत त्या खरं तर एकमेकांना पॅरलल आहेत, बट दे आर रनिंग इन अपोजिट डिरेक्शन. म्हणजे तुम्हाला दिसतंय 1 स्ट्रँड रनिंग म्हणण्यापेक्षा मी म्हणेन ओरिएंटेड. ते काय रन होत नाहीत, ते अरेंज झालेले आहेत. दे आर अरेंज्ड इन अपोजिट डिरेक्शन. बरोबर? अपोजिट टू इच अदर. दे आर पॅरलल बट अपोजिट इन डिरेक्शन. आणि म्हणून आपण म्हणतो दे आर अँटी पॅरलल. त्यापैकी एका स्ट्रँडला जर आपण ही 3 प्राइम टू प्राइम, दिस इज असेंडिंग, हा अपवर्ड एरो तुम्हाला दिसत असेल, तर दुसरी स्ट्रँड आहे ती डिसेंडिंग आहे. डिसेंडिंग, बरोबर, डिसेंड होतीये, खाली येते. आता 1 strand is oriented, 1 strand runs in 5 prime to 3 prime direction while another strand runs in 3 prime to 5 prime direction. हा रन शब्द फक्त इथं ओरिएंटेशनची संदर्भात आहे, एवढाच लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल हे असं का? तर ह्या मॉलिक्युलच्या स्ट्रक्चरकडे जर तुम्ही नीट पाहिलं तर लक्षात येतं that depend upon the orientation of
शुगर. शुगरच्या ओरिएंटेशन वरती ते डिपेंड आहे. सी, ही शुगर, 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 शुगर. अँड इन अनदर स्ट्रँड, सी, अशी जी शुगर आहे ना, इट इज रोटेटेड इन 180 डिग्री. अशी उलटी नाही झाली डायरेक्ट, अशी रोटेट झाली, फ्लिप नाही झाली, रोटेट झाली, टर्न झाली. आणि 180 डिग्री मध्ये रोटेट झाल्यामुळं वरचा असणारा फॉस्फेट खाली वळाला. शुगरचं ओरिएंटेशन असं म्हटलं की आतमध्ये कार्बन नंबर 1 आला. नाहीतर बघा, जर ह्या पण अशाच असत्या तर कार्बन नंबर 1 इकडं राहिला असता तर पेरिंग मध्ये अडचणी आल्या असत्या, बरोबर. आणि त्यामुळे आपण असं म्हणतो की वाय द स्ट्रँड्स आर अँटी पॅरल, तर आपण सांगायचं बिकॉज ऑफ अपोजिट डिरेक्शनल ओरिएंटेशन ऑफ शुगर. शुगरचंच ओरिएंटेशन उलट दिशेनं आहे. शुगर इज रोटेटेड इन अनदर स्ट्रँड बाय 180 डिग्री. आणि त्यामुळे आपण म्हणायचं दस टू स्ट्रँड्स आर अँटी पॅरल. ह्या दोन स्ट्रँड्स अँटी पॅरल आहेत, पॅरल बट रनिंग इन अपोजिट डिरेक्शन. आणि हे का शक्य झालं? दिस इज सो, हे असं का आहे? बिकॉज द ओरिएंटेशन ऑफ शुगर इज इन अपोजिट डिरेक्शन. दोन स्ट्रँडच्या शुगरचं ओरिएंटेशन हे अपोजिट असतं. त्यामुळे तुम्हाला कधी पण एखादा डीएनए दिला की त्या डीएनएच्या डिरेक्शन इथून पुढे आपल्याला डोक्यात घ्यायला लागतात. ह्याला 5 प्राईम टू 3 प्राईम असं लेबल केलं तर खालच्याला तुम्हाला इकडं 5 प्राईम, इकडं 3 प्राईम असंच द्यावं लागेल. हा मुद्दा लक्षात ठेवा, हे खूप क्रुशियल आहे. हे प्रोटीन सिंथेसिस, रेप्लिकेशन प्लस जेनेटिक इंजिनिअरिंग ह्या सगळ्यासाठी महत्वाचे मुद्दे आहेत. हे फीचर्स, म्हणून मी खूप वेळ घेतोय आणि एक एक फीचर अतिशय स्लोली तुमच्या समोर एक्सप्लेन करतोय. आणि त्याच्यानंतर तुम्ही एकत्रित सर्व फीचर्स एका मॉडेलमध्ये मी तुम्हाला चेक करून दाखवेल. दिसतायत का ते? क्लिअर झाले इथपर्यंत? दिस इज अबाउट द पोलॅरिटी ऑफ डीएनए स्ट्रँड्स अँड अँटी पॅरल ओरिएंटेशन. काय आहे हे अँटी पॅरलिझम म्हणजे डीएनएचं, ते लक्षात येईल. आता ह्याच्या पुढचा मुद्दा, एवढं झाल्यानंतर आपण आता शेवटच्या काही स्लाइड्स कडे येतोय. दॅट इज मेजर अँड मायनर ग्रूव्ज. सी, व्हॉट आर मेजर अँड मायनर ग्रूव्ज ऑफ डीएनए? हे पहा, असं सांगितलं डीएनएच्या दोन स्ट्रँड हेलिकली कॉइल्ड आहेत. अँड ड्युरिंग हेलिक्स फॉर्मेशनच्या वेळेस, सॉरी, मी असं जरी दाखवत असलं तर दिस इज राईट हँडेड कॉइलिंग. सी, डीएनए मधलं कॉइलिंग हे राईट हँडेड आहे. ही दोन बोटं आहेत माझी, तर हे अशा पद्धतीनं कॉइल होत होत वर गेलेली दिसतील. तुम्हाला दिसत असेल हे दोन बोटं किंवा ही दोन बोटं, तर या पद्धतीनं राईट हँडेड तुमचा हात असा पकडा आणि या पद्धतीनं रोटेट करा खालपासून वर जायला. तुम्ही पायऱ्याच आहेत असं समजा, आणि मग अशा 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 पद्धतीनं. सी, दिस इज द राईट हँडेड कॉइलिंग. आणि ह्या राईट हँडेड कॉइलिंग मध्ये दोन प्रकारच्या ग्रूव्ज तयार होतात, खाचा तयार होतात. एक मेजर आणि दुसरी मायनर. तुम्हाला मी दाखवतो. सी, हा जर डीएनए इथं पाहिला, इथून पुढं इथून इथपर्यंत एक खाच दिसते तुम्हाला, खूप आत घुसली आहे. आणि हिची लांबी अशी उभी जर मी बघितली तर ही सुद्धा जास्त आहे. दिस इज मेजर ग्रूव. मेजर ग्रूव आहे, मोठी खाच आहे, आत घुसलेली आहे, अशी उभी पण लांबी जास्त आहे. आता मी काय करतो, इथं इथून ही जी खाली आहे ना, इथं इथं ही एवढीच आत गेलेली. दिस इज मायनर ग्रूव आणि इथं मेजर ग्रूव. खाली आलो अल्टरनेटली, एक मायनर संपली की पुन्हा येते. सी, दिस इज मेजर. आणखीन मी खाली गेलो असतो तर त्याच्या मायनर आहे. अपोजिट डायरेक्शन चेक केलं तर इथं मायनर आहे, तर ही मेजर आहे, पुन्हा मायनर आहे. आणि म्हणून आपण म्हणतो ड्युरिंग हेलिकल कॉइलिंग, सी व्हॉट हॅपन, हेलिकल कॉइलिंगच्या वेळेला when the two strands helically coiled around each other or around an imaginary axis, they form two type of grooves known as major groove and minor groove. बरोबर आहे, अशा दोन प्रकारच्या खाचा तयार होतात. सी, इथं पुन्हा मेजर ग्रूव्ह. ह्या डीएनए मध्ये पण तुम्ही पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल दोन स्ट्रँड दाखवलेले आहेत आणि त्या राईट हँडेड कॉइलिंगनं कॉइल होत गेलेल्या आहेत. मेजर ग्रूव्ह आणि मायनर ग्रूव्ह या पद्धतीनं पहा. नॉर्मली डीएनए स्ट्रँड अंडरगो राईट हँडेड कॉइलिंग अराउंड इमॅजिनरी ऍक्सिस and the coiling produces major, मोठ्या or deep, आत खोल घुसलेल्या ग्रूव्ह आहेत, इथं दिसते. and minor or shallow, उथळ आहेत, खूप खोल घुसलेल्या नाहीयेत ग्रूव्ह. दोन एरो मी रेड कलर मध्ये काढलेले बघा. इन अल्टरनेट मॅनर, ह्या अल्टरनेट मॅनर मध्ये आहे मेजर आणि मायनर. आणि लक्षात घ्या
आता मी इथली एक मायनर पकडली, पुन्हा मेजर येईल आणि तिसऱ्यांदा मायनर येईल. मायनर टू मायनर मध्ये मेजर येते किंवा मेजर टू मेजर पकडायला गेलं तर मध्ये मायनर येईल. तर एका मायनर ग्रुप पासून जर तुम्ही डीएनए पाहायला सुरुवात केला तर तो असा रोटेट होत जातो. पुढे मध्ये एकदा मेजर येते आणि पुन्हा एकदा मायनर येते. तर दुसऱ्या मायनर पाशी जाऊस तर तो डीएनए 360 अंश कोनात फिरलेला असतो. असं म्हणजे मायनर टू मायनर डीएनए एक राऊंड पूर्ण केला आणि त्या एका राऊंडच्या मध्ये एक मेजर ग्रुप आली, किंवा तुम्ही मेजर टू मेजर पकडायला लागलात तर तिथं पण एक राऊंड पूर्ण केला, पण दोन मेजरच्या मध्ये एक मायनर आली. बरोबर, त्याला एक लूप ऑफ डीएनए म्हटलं. एक लूप म्हणजे त्याने एक सर्कल पूर्ण केलं. पण एक सर्कल पूर्ण करत असताना मायनर टू मायनर तुम्ही सर्कल पकडलं तर मध्ये मेजर ग्रुप टाका आणि मेजर टू मेजर सर्कल पाहायला लागला तर मध्ये मायनर ग्रुप टाका. बरोबर आहे. या पद्धतीनं इथपर्यंतचा मुद्दा जर क्लिअर झाला असेल, देन गो टू द डायमेन्शन्स ऑफ डीएनए. डीएनएच्या डायमेन्शन्स बद्दल आपण डिस्कस करूया. सी, डायमेन्शनच्या बाबतीत मी पहिल्यांदा सांगतो, द लेंथ ऑफ डीएनए मॉलिक्युल इज डिफरंट. मी सुरुवातीला मांडलं होतं आणि पुन्हा पॅकेजिंग मध्ये ऍक्च्युअल काही एक्झाम्पल्स सांगणार आहे. आणि सुरुवातीला सांगितलं लेंथ ऑफ डीएनए डिपेंड अपॉन नंबर ऑफ बेस पेअर. आता तुमच्या लक्षात आलं, जेवढा बेस पेअर जास्त तेवढा डीएनए लॉंग असेल. आणि त्यामुळे आपण डायमेन्शन मध्ये पर्टिक्युलरली स्पीसीज वाईज डीएनए ची लांबी जास्त कमी असते. स्पीसीज वाईज सुद्धा जे पुन्हा एका स्पीसीज मध्ये वेगवेगळे क्रोमोसोम असतील तर क्रोमोसोम मध्ये पण वेगवेगळ्या लांबीचे डीएनए असतील. साहजिकच आहे, तुम्ही बघा मागे शिकलात तुम्ही, एक्स क्रोमोसोमची लांबी जास्त आहे आणि वाय क्रोमोसोमची कमी आहे. साहजिकच आहे, एक्स क्रोमोसोम मधल्या डीएनए ची लांबी जास्त असेल, वाय क्रोमोसोमच्या डीएनए ची लांबी कमी असेल. सोपं आहे. तसंच आहे, म्हणजे लेंथ आपण डायमेन्शन मध्ये इथं घेत नाही सध्या. मात्र आपण डायमीटर घेऊ शकतो. द डायमीटर ऑफ डीएनए इज 2 नॅनोमीटर. खालच्या बाजूला दिलेला आहे पहा, 2 नॅनोमीटर. नॅनोमीटर इज द बिलियन्थ पार्ट ऑफ मीटर, 10⁻⁹ मीटर असं आपण दाखवतो. आणि मग इथं 2 नॅनोमीटर एवढा डायमीटर आहे, म्हणजे 1 नॅनोमीटर एवढा रेडियस आहे. म्हणजे इमॅजिनरी ऍक्सिस पासून तुम्ही एका बाजूला गेलात तर 1 नॅनोमीटर, इमॅजिनरी ऍक्सिस पासून दुसऱ्या बाजूला गेलात तर 1 नॅनोमीटर, आणि दोन्ही म्हणजे ही स्प्रिंग आहे, स्पायरल आहे. ह्या स्पायरलचा डायमीटर किती? स्पायरलचा डायमीटर काढताय तुम्ही. डीएनए म्हणजे काही एक सर्कल नाहीये फक्त की त्याचा डायमीटर काढला त्याची रेडियस काय, तर स्पायरल आहे. ह्या स्पायरलचा डायमीटर किती, म्हणजे अशी स्पायरल तयार होत जाणार आहे पुढं, तर त्याचा डायमीटर 2 नॅनोमीटर. अँड इफ गिव्हन इन अँगस्ट्रॉन देन 20 अँगस्ट्रॉन युनिट. अँड इफ गिव्हन इन नॅनोमीटर 2 नॅनोमीटर. रेडियस किती, तर इफ गिव्हन इन अँगस्ट्रॉन 10 अँगस्ट्रॉन युनिट. अँड इफ गिव्हन इन नॅनोमीटर 1 नॅनोमीटर. हा रेडियस असेल. क्लिअर झालं, एक डायमेन्शन समजलं आपल्याला. आता त्याच्यानंतर पुढं आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं एक लूप म्हणजेच डीएनएचा एक टर्न. आणि एक टर्न कुठून सुरू होतो, मायनर टू मायनर मध्ये मेजर येणार, किंवा मेजर पासून सुरू करा आणि मेजर पाशीच थांबा, ग्रुप अशी फक्त मध्ये मायनर येणार. म्हणजे डीएनए जेव्हा एक राऊंड पूर्ण करतो, पण एक राऊंड असा जागेवर नाही पूर्ण करणार, तो राऊंड पूर्ण करत असताना तो असा वर उचलला जातो, वर जातो, कारण की राऊंड पूर्ण करत असताना बेस पेअर वाढत जातात. आणि एवढी जर लांबी पाहिली आपण एका टर्नची, त्याला पिच असा शब्द वापरला जातो, मी पुढं मांडणार आहे ते. 1 टर्न, एक टर्न डीएनएचा इज अबाउट 3.4 नॅनोमीटर, 3.4 नॅनोमीटर. सध्या फक्त त्या वरच्या गोष्टीकडे लक्ष द्या. 3.4 नॅनोमीटर 1 टर्न. आणि जर अँगस्ट्रॉन मध्ये दिला तर ह्याला आपण म्हणतो 34 अँगस्ट्रॉन युनिट. म्हणजे एक राऊंड 3.4 नॅनोमीटर म्हणजे 34 अँगस्ट्रॉन. म्हणजे तुम्ही थोड्या वेळ असं माना की तुमच्या गल्लीमध्ये एक पाण्याची टाकी आहे आणि त्या पाण्याच्या टाकीच्या पायऱ्यावर तुम्ही चढायला लागलात. आता तुम्ही पहिल्या पायरीच्या समोर जाऊन उभा राहिलात आणि तुमचा फेस बरोबर पूर्व दिशेला, आणि राईट हँडेड कॉइलिंगच ती पाण्याची शिडी, टाकीची शिडी चढतीये. तुम्ही आता पहिल्या पायरीवर येऊन उभा राहिलात, तुमचं तोंड पूर्व दिशेला आहे, पहिल्या पायरीवर चढलात. आता तुम्हाला 10व्या पायरीवर जायचंय,
बरोबर आहे. 10व्या पायरीवर जायचंय. तुम्ही दुसरी पायरी चढलात, थोडं टर्न होता. तिसरी पायरी चढलात, थोडं टर्न होता. चौथी पायरी चढलात, आणखीन टर्न होता. 5वी पायरी चढला, आणखीन टर्न होता. आणि थोडं 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 टर्न होत 5व्या पायरीत तुमचा चेहरा पश्चिमेला गेला. पश्चिमेला गेला म्हणजेच 180 अंश कोनात फिरला. पुन्हा 6व्या पायरीवर आलात, आणखीन पुन्हा फिरलात. 7व्या, 8व्या, 9व्या आणि 10th स्टेप वरती येऊन थांबलात की आणखीन चेहरा पूर्वेला आला. म्हणजे यू स्टार्टेड विथ ईस्ट अँड यू एंडेड विथ ईस्ट. म्हणजे ईस्ट पासून सुरुवात करून थोडक्यात मी सांगतो. तर पुन्हा तुमचा चेहरा पूर्वेकडे आला म्हणजे तुम्ही 360 अंश कोनात फिरला. आणि सर्व पायऱ्या सेम तेवढाच कर्व दिलाय सर्व पायऱ्यांना. तर ह्याचा अर्थ प्रत्येक पायरीवरती तुम्ही 36 डिग्री मध्ये फिरला. 36 डिग्री मध्ये फिरला. आणि मग आता 10 पायऱ्या कंप्लीट झाल्या म्हणजे तुमच्या एक लूप कंप्लीट झालं. आता आपण असं म्हणू की तुम्ही पण मायक्रोस्कोपिक आहात आणि त्यामुळे तुम्ही पण नॅनोमीटर मध्येच चढता आहात. मग 10 पायऱ्यामध्ये तुम्ही 3.4 नॅनोमीटर वर चढलात. होय की नाही? मायक्रोस्कोपिक आहात तेवढे वर चढलात. बरोबर आहे. मग प्रत्येक पायरीवरती किती चढलात रे? डिवायडेड बाय 10 करा. येईल. प्रत्येक पायरीवरती केलं की डिवायडेड बाय 10 केलं तर 0.34 नॅनोमीटर प्रत्येक पायरीवरती चढत गेलात. आता थोड्या वेळ असं माना त्या शिडीच्या ज्या 2 कडा आहेत ना, त्या 2 कडा अशा धरून चढत होतात तुम्ही. त्या 2 कडा म्हणजे डीएनएच्या 2 स्ट्रँड आहेत. आता त्या कडा कधीच एकमेकांना भेटत नाहीत. लांबून दिसतात तुम्हाला भेटल्यासारख्या पण त्या चढताना भेटत नाही. तसे हे डीएनएच्या 2 स्ट्रँड आहेत, कॉईल होत आहेत. त्या एकमेकांना कधीच भेटणार नाहीत. त्या पॅरलल आहेत पण त्या कॉइल्ड आहेत. आणि त्या पायऱ्या म्हणजे ह्या बेस पेअर आहेत. मग स्टेप, रंग असा शब्द वापरतो. रंग्स, बेस पेअर. प्रत्येक बेस पेअर, प्रत्येक बेस पेअर, प्रत्येक बेस पेअर. आता बघा एका मायनर ग्रुप पासून तुम्ही सुरू केलं की 1 टर्न रोटेट होतो. पुढच्या मायनर ग्रुप पर्यंत जाऊस्तो म्हणजे 360 अंश कोनात फिरतो. आणि ह्याच्यामध्ये मला पुन्हा तेच सांगायचंय फक्त 10च बेस पेअर असतात. मग आता एका टर्नची लांबी 3.4 नॅनोमीटर. पुढे येतो मी डायमेन्शनच्या स्लाइड वरती येतो डायरेक्ट हिथंच एक्सप्लेन करतो. सी वन मोर मॉडेल ऑफ डीएनए 20 अँगस्ट्रॉन. इथे अँगस्ट्रॉन मध्ये दिलंय. अँगस्ट्रॉन मध्ये दिलंय का नॅनोमीटर मध्ये दिलंय ते बघा. म्हणजे नॅनोमीटर मध्ये मला सांगायचंय दिस इज 2 नॅनोमीटर डायमीटर झाला. हे पाहता 1 कम्प्लीट टर्न इथं दिलंय 34 अँगस्ट्रॉन. म्हणजे नॅनोमीटर मध्ये तुम्ही काढा. इथे मी काढतो 3.4 नॅनोमीटर. बरोबर आहे. आता पिच असा शब्द वापरलाय. पिच म्हणजे काय रे? लेंथ ऑफ 1 टर्न. एक टर्न कंप्लीट केली की त्याची लेंथ, थोडक्यात एका लूपची लांबी कितीनं उचलला, कितीनं तुम्ही पायऱ्या चढून वर गेला त्याला एक पिच म्हणायचं. आणि एका पिच ची लांबी 34 अँगस्ट्रॉन युनिट म्हणजेच 3.4 नॅनोमीटर. आणि एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, ह्या एका पिच मध्ये म्हणजे एवढ्या ह्याच्यामध्ये 10 बेस पेअर असतात. 10 बेस पेअर. मग आता 2 बेस पेअर मधलं डिस्टन्स काढायचं असेल तर 34 अँगस्ट्रॉन डिवायडेड बाय 10 करा. 3.4 अँगस्ट्रॉन युनिट. आणि नॅनोमीटर मध्ये करायचं असेल तर 3.4 डिवायडेड बाय 10 करा. 0.34 नॅनोमीटर. बरोबर आहे का? या पद्धतीने. म्हणून इथं खाली लक्षात घ्या राईज कितीचा आहे रे? प्रत्येक पायरीवरती, प्रत्येक स्टेप वरती, प्रत्येक बेस पेअर वरती कितीचा राईज आहे? कितीनं वाढतंय? 3.4 अँगस्ट्रॉन. बरोबर आहे का? मी तुम्हाला मगात सांगितलं की एका लूप मध्ये तुमचं एका लूप मध्ये एका मायनर पासून तुम्ही सुरू करा. मायनर सुरू झाली की सुरू करा. पुढे मेजर सुरू होईल. मेजर संपली की थांबा. तर ह्याच्यात मायनर ग्रुप जोपर्यंत होती ना तोपर्यंत 12 अँगस्ट्रॉन. एवढे डिटेल जाण्याची गरज नाही. आणि मेजर ग्रुपची लांबी ही टोटल 22. 12 अधिक 22 34. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये 10 बेस पेअर असतात त्यामुळे 2 बेस पेअर मधलं अंतर 10 अँगस्ट्रॉन युनिट. आणि नॅनोमीटर मध्ये दिलं तर 3.4 नॅनोमीटर हे कम्प्लीट लूप.
आणि 2 मधलं अंतर म्हटलं की 0.34 नॅनोमीटर. त्यामुळे आपण बघा आता द डायमीटर ऑफ डीएनए इज 2 नॅनोमीटर. कन्फ्यूज करू नका. डीएनएचा डायमीटर 2 नॅनोमीटर म्हणजे 20 अँगस्ट्रॉन अँड हॅज अप्रॉक्सिमेटली सॉरी इथं हे नको होतं. सी मी इथला हा मुद्दा खोडतो. हा खालच्या ह्याच्यावरचा इथं पडलेला दिसतोय. डायमीटर इज किती 20 अँगस्ट्रॉन. नेक्स्ट वन नॅनोमीटर इज 1 बिलियन्थ ऑफ मीटर. 1 बिलियन्थ ऑफ मीटर 10⁻⁻⁹ मीटर. नेक्स्ट वन ईच टर्न ऑफ द हेलिक्सचा प्रत्येक टर्न प्रत्येक राऊंड मेजर अबाउट 34 अँगस्ट्रॉन. ह्यालाच मी पुन्हा शब्द लिहून ठेवतो पिच. 1 टर्न कितीने उचलला 34 अँगस्ट्रॉन म्हणजे 3.4 नॅनोमीटर. पुढं देर आर 10 बेस पेअर्स इन 1 टर्न. एका टर्न मध्ये 10 बेस पेअर आहेत. मग 2 बेस पेअर मधलं अंतर काढा 34 भागिले 10. Thus distance between successive base pair is 3.4 angstrom म्हणजेच 34.34 नॅनोमीटर. एवढंच आहे. यालाच आपण पिच म्हणजे काय द हाईट पर कम्प्लीट टर्न. एका टर्नची हाईट एका टर्नची उंची. म्हणजे मी तुम्हाला मगा सांगितलं होतं पूर्वेकडे तोंड करून पायरी चढायला सुरुवात केली आणि पुन्हा पूर्वेकडे तोंड आलं की थांबला की किती हाईट वाढली. बरोबर आहे. आणि त्या हाईटची लांबी काढली तुम्ही 34. थोड्या वेळ आपण युनिट विसरू. 34 न चढला 10 पायऱ्या चढला तर प्रत्येक पायरीला सरळ आहे 3.4. बरोबर आहे का. या पद्धतीने आपल्याला सांगता येईल. लांबी कळाली. पिच. आता जर तुम्हाला मी म्हटलं की माझ्याकडे एक डीएनए आहे की ज्याच्यामध्ये 10 कम्प्लीट टर्न्स आहेत. 10 टर्न्स आहेत म्हणजे मी 10 वेळा असा गोल फिरलेला डीएनए आहे. आता तुम्हाला माहिती की एकदा राऊंड फिरत असताना तो 34 अँगस्ट्रॉन फिरतो. आता असं 10 राऊंड कंप्लीट झाले असतील तर 34 into 10 करा. 340 अँगस्ट्रॉन लांबीचा डीएनए आहे. बरं तुमच्याकडे 340 अँगस्ट्रॉन लांबीचा डीएनए आहे म्हटलं तुम्हाला विचारलं आता मला सांगा ह्याच्यात बेस पेअर किती. तर बघा तुमच्याकडे 10 टर्न आहेत. 10 टर्न आहेत आणि प्रत्येकामध्ये 10 बेस पेअर आहेत. म्हणजे 10 गुणिले 10 याच्यात 100 बेस पेअर आहेत. 100 बीपी म्हणजे न्यूक्लियोटाइडची संख्या किती 200. कसं काय एका पेअर मध्ये 2 असतील. सिंपल. मी ह्याच्यावरचे एक्झाम्पल घेणार आहेत. काही जण लगेच कन्फ्युज होतील पण त्यासाठी खूप बारकाईने लक्ष द्यावं लागेल. पहा मी पुन्हा सांगितलं माझ्याकडं आता असं करतो थोडा वेळ सोपं समजायला. 5 टर्न लॉंग डीएनए आहे असं म्हटलं म्हणजे 5 वेळा सर्कल केलेला. आता आपल्याला माहिती प्रत्येक टर्नची लांबी किती रे 34 अँगस्ट्रॉन. मग त्या पूर्ण डीएनए ची लांबी किती 34 अँगस्ट्रॉन युनिट गुणिले 5 टर्न. बरोबर जी काही व्हॅल्यू येईल ती पुढे टाका. बरोबर आहे का. जी व्हॅल्यू येणार आहे या ठिकाणी आपल्याला करायचं 5 चोक 20 चा 2 5 त्रिक 15 अधिक 2 170 अँगस्ट्रॉन युनिट. आय थिंक आय एम राईट. 20 ठीक आहे. एवढं झालं. आता तुम्हाला काढायचं ह्याच्यात टोटल बेस पेअर किती. हे पण तुम्हाला कळलंय टर्न किती आहेत रे टर्न 5. प्रत्येक टर्न मध्ये बेस पेअर किती 10 म्हणजे 5 10 50 बेस पेअर. 50 जोड्या असा शब्द वापरतोय. जर 50 बेस पेअर असतील तर बेसेस किती 100 बेसेस 100 न्यूक्लियोटाइड्स. सोपं आहे की. अशा अनेक न्यूमरिकल येतात ते पुढे येणारच आहे पुढे घेऊ आपण. पण ह्या पद्धतीने दिस इज अबाउट द डायमेन्शन ऑफ डीएनए मॉलिक्यूल. डीएनएचं डायमेन्शन पुढं इथपर्यंतच्या गोष्टी क्लिअर जर झाल्या असतील तर आणखीन एकदा मुद्दा आता अँगलच्या बाबतीत सांगतो. डिफ्लेक्शन अँगल बिटवीन सक्सेसिव्ह स्टेप रंग्स म्हणजे आता प्रत्येक पायरीला प्रत्येक बेस पेअरला किती न डिफ्लेक्ट होतो 360 न. कसं काय 10 पायऱ्या 300 प्रत्येक पेस्टला स्टेपला 36 म्हणजे 10 मध्ये मिळून 360. बरोबर. हेन्स अँगल ऑफ 1 कम्प्लीट टर्न इज 360. एका कम्प्लीट टर्नचा 360 म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये किती. मी म्हटलं की माझ्याकडे डीएनए आहे एका एंडनं सुरू करा दुसऱ्या एंडला गेला की 180 डिग्रीज रोटेट झालाय. मग किती आहे तर 180 तच म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात 360 मध्ये 10 बेस पेअर
तर 180 मध्ये किती रे, 5च बेस पेअरनं रोटेट झालेला असेल 180 डिग्रीत. इथून सुरू केलं आणि 180 अंश कोनात फिरला की थांबला, संपला डीएनए, छोटाच डीएनए. तर मग किती, प्रत्येक 36 अँगलनं गेला की 5 जोड्या आल्या की संपला डीएनए. बरोबर, एवढा डीएनए असेल. म्हणजे ह्या गोष्टी डायमेन्शन लक्षात ठेवा. तुम्हाला जर न्यूमरिकल सोडवायचे असतील सीईटी आणि नीटचे तर, आणि डायमेन्शन येत नसतील तर विसरून जाते मार्क. आणि हे सोपं आहे, याच्यात काही अवघड नाहीये असं लक्षात ठेवायला. पण ह्याला पिच अँगल असं म्हटलं जातं. कम्प्लीट पिच रोटेट झालेला जो अँगल आहे तो. पिच म्हणजे हाईट आणि पिच अँगल वेगळा आहे. क्लिअर झालं. दिस इज अबाउट द डायमेन्शन. आता एक शेवटची स्लाइड पहा या ठिकाणची. इथं तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसत आहेत का, मुद्दाम पुन्हा डीएनएचं स्ट्रक्चर दिसतंय. 2 स्ट्रँड दिसत आहेत पहा. एटीजीसी पेअरिंग दिसते, मध्ये हायड्रोजन बॉन्ड आहे. मेजर ग्रुप, मायनर ग्रुप, मेजर ग्रुप, मायनर ग्रुप. मला जर पोलॅरिटी दाखवायची असेल तर मी असं थोड्या वेळ असं करतो, ह्या स्ट्रँडला इकडं 5 प्राईम देतो, इथं 3 प्राईम देतो. तर अपोजिटला इकडं मला 5 प्राईम द्यावा लागेल आणि वरच्या बाजूला 3 प्राईम द्यावा लागेल. बाकीच्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत. इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत 5 बेस पेअर, इथून इथपर्यंत 5 पेअर. तुम्ही मला 4 दिसतात. एक इथं असतील मध्ये, एक इथं असतील मध्ये. बरोबर आहे, या पद्धतीनं. म्हणजे एका लूप मध्ये 10 बेस पेअर. हे पण तुम्हाला दिसत आहेत. एकाचे शुगर वर तोंड करून म्हणजे असेंडिंग. आता वर तोंड करून म्हणजे काय रे, हो ह्याचा ऑक्सिजन वर आहे आणि दुसऱ्याकडचे शुगरचे ऑक्सिजन खालच्या दिशेला आहे. बघा तुम्ही, म्हणजे शुगरचं ओरिएंटेशन बदललं. म्हणजे आता इकडं 5 प्राईम एंड, तर खाली इथं 3 प्राईम एंड. ही रिव्हिजन आहे आता. तर इकडं आता 5 प्राईम एंड, तर वर 3 प्राईम एंड असेल. 3 प्राईम एंडला शुगरचा OH फ्री असतो. हे पहा, आता इथं C बेस दाखवला आहे, इथं G दाखवला आहे. तर इथं 1, 2, 3 हायड्रोजन बॉन्ड. लगेच रिव्हिजन होते. इथं T दाखवला आहे, इथं A दाखवला आहे. 1, 2 हायड्रोजन बॉन्ड. बरोबर, असंच देखील दिसेल तुम्हाला. प्रत्येक जोडीमध्ये एका बाजूला डबल रिंग आहे, तर एका बाजूला सिंगल रिंग आहे. म्हणजे पिरिमिडिन आणि प्युरिन. एक मुद्दा पहा, डीएनएचा डायमीटर, डीएनए किती जरी लांबीचा असला तरी का बदलत नाही रे, त्याचं हेच कारण आहे. हे पण जर प्युरिन बेस समोर आल्या असत्या तर सिंगल रिंग, तिथं डीएनए छोटा झाला असता, डायमीटर कमी झाला असता. आणि पिरिमिडिन समोरासमोर आले असते तर डायमीटर वाढला असता. म्हणजे कुठं डीएनए तुम्हाला असा बाहेर गेलेला, कुठं आत आलेला असा दिसला असता. पण तसं होत नाही. डीएनएचा डायमीटर फिक्स आहे आणि त्याचं एकमेव कारण आहे प्युरिन. म्हणजे त्या 2 स्ट्रँड मधलं अंतर फिक्स आहे. मी थोडक्यात म्हणतो 2 स्ट्रँड मधलं अंतर फिक्स आहे आणि त्याचं कारण एकच आहे की प्युरिन पिरिमिडिनच्याच पेअरिंग लागतात. हे पुन्हा एक जनरलाइज्ड डायग्रामॅटिक स्ट्रक्चर दिसेल. दिस इज अबाउट डीएनए. 1-2 मुद्दे थोडेसे ऍडिशनल आहेत की जे सिलेबसच्या बाहेरचे आहेत. तरी पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, कारण त्याची थोडीशी मदत पुढे होणार आहे आणि तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये काही गोष्टी लक्षात असणं गरजेचं आहे. दॅट इज अबाउट मेल्टिंग टेम्परेचर ऑफ डीएनए. डीएनए मेल्ट करायचं म्हणजे मेणबत्ती सारखा वितळवायचं नाही. नेमकं काय होतं मेल्टिंग करणं, ह्याचा अर्थ डीएनएच्या 2 स्ट्रँड एकमेकांपासून सेपरेट होतात. ऍक्च्युअली हाय टेम्परेचरला जेव्हा डीएनए ठेवतात तेव्हा काय होतं, हाय टेम्परेचरला 2 स्ट्रँडच्या मध्ये तयार झालेले हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होतात. आता तुम्ही म्हणाल किती टेम्परेचरला, दॅट डिपेंड अपॉन द टाइप ऑफ डीएनए. मी सुरुवातीला सांगितलं होतं एटी टाइप आणि जीसी टाइप. लक्षात ठेवा, ज्या डीएनए मध्ये, पुन्हा एकदा मुद्दा, ज्या डीएनए मध्ये नंबर ऑफ हायड्रोजन बॉन्ड जास्त आहेत तिथलं मेल्टिंग टेम्परेचर जास्त लागतं आणि जिथला हायड्रोजन बॉन्ड कमी आहेत तिथलं मेल्टिंग टेम्परेचर कमी राहतं. मेल्टिंग पॉइंट ऑफ डीएनए डिपेंड्स अपॉन जीसी कंटेंट. जेवढं जीसी कंटेंट जास्त, प्रत्येक जीसी मध्ये 3 हायड्रोजन बॉन्ड. मग मला सांगा रे, हायड्रोजन बॉन्डची संख्या वाढत जाईल आणि हे बॉन्ड वाढले की टेम्परेचर वाढवावं लागेल मेल्ट करायला, ब्रेक करायला. मोर जीसी कंटेंट, मोर मेल्टिंग पॉइंट. बरोबर. सपोज टी फॉर टेम्परेचर, एम फॉर मेल्टिंग इज टेम्परेचर फॉर मेल्टिंग. तर मी असं लिहितो, टीएम ऑफ प्रोकॅरियोटिक डीएनए इज ग्रेटर दॅन टीएम ऑफ युकॅरियोटिक डीएनए. कारण काय, इन प्रोकॅरियोटिक डीएनए मग आम्ही सांगितलं होतं जीसी पेअरची संख्या ही युकॅरियोटिक डीएनए पेक्षा जास्त असतो. त्यामुळं प्रोकॅरियोटिक सेलपेक्षा युकॅरियोटिक सेलपेक्षा प्रोकॅरियोटिक सेल हाय टेम्परेचरला जास्त स्टेबल राहतात. त्याचं कारण त्यांचा डीएनए मेल्ट होत नाही.
अगदी हॉट स्प्रिंग मध्ये काही बॅक्टेरिया राहतात. आपण आर्की बॅक्टेरियाच्या बाबतीत आता 11वीला शिकलो की त्या एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटल कंडिशनला राहतात, त्या हाय टेम्परेचरला राहतात. थर्मोफिलिक बॅक्टेरिया ज्यांना म्हटलं जातं. पुढे बायोटेक्नॉलॉजीमध्ये थर्मस ॲक्वॅटिकस नावाचा एक बॅक्टेरियम आहे, तो हाय टेम्परेचरला जगतो. त्याचं कारण तिथं जीसी बेस पेअरची संख्या ही जास्त असते. ठीक आहे, हे ऍडिशनल गोष्टी आहेत. आणखीन एक डिनॅच्युरेशन अँड रिनॅच्युरेशन ऑफ डीएनए. डिनॅच्युरेशन कशाला म्हणायचं? हे पहा, इफ द डीएनए molecule is kept at high temperature of about 80 to 90 degree, then two strands of DNA separate from each other. का? Due to breaking of hydrogen bond. This is called a denaturation. आणि पुन्हा तो डीएनए कोल्ड केला, लो टेम्परेचरला ठेवला. When denatured DNA molecule is kept at normal temperature, then both strand attach and recoil कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग मुळे, आणि ह्याला रिनॅच्युरेशन असं म्हटलं जातं. बरोबर आहे. हे एक दोन ऍडिशनल मुद्दे आहेत. खरं तर हे आपल्या रेग्युलर सिलेबस मध्ये नाहीयेत. इथं डीएनएचं स्ट्रक्चर आपल्याला समजतं. हे पहा, या डीएनएचे पुन्हा प्रकार असतात, म्हणजे बी डीएनए, झेड डीएनए असे प्रकार असतात. परंतु ते एवढ्या डिटेलमध्ये थेअरीच्या लेक्चरमध्ये मी जात नाही. ते पुन्हा मी फक्त ॲडिशनली काय फरक आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी सांगेल. हे स्ट्रक्चर तुम्ही पहिल्यांदा परफेक्ट करा आणि मग पुढं डीएनएचं पॅकेजिंग, रेप्लिकेशन, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन असे मुद्दे शिकायचे आहेत. पण त्या मुद्द्यांकडे येण्याच्या अगोदर मॉलिक्युलचं स्ट्रक्चर हे परफेक्ट असणं मस्ट आहे. क्लिअर झालं? एवढ्या गोष्टीवरती तुमचं 12वीच्या लेवलला डीएनएचं स्ट्रक्चर तुम्हाला जेवढं माहिती पाहिजे तेवढं एवढ्यावरती सफिशियंट होईल. बरोबर आहे. बाकीच्या गोष्टी तुम्हाला आणखीन पुढे डिटेलमध्ये शिकायला मिळतील. परंतु आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. ओके, बाय.